यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनतीची जोड असून चालत नाही, तर ती मेहनत कोणत्या वाटेने जात आहे हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे वाळूच्या किल्ल्यासारखे असते. ते दिसायला भव्य असते, पण संकटाच्या पहिल्या लाटेत पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून जाते. लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा ही अशी संपत्ती आहे जी कधीही चोरीला जात नाही आणि तीच आपल्याला खऱ्या अर्थाने मोठे बनवते. पुणेच्या फॅमिली कोर्टाच्या पायऱ्यांवर उभा राहून मी माझ्या पूर्व पत्नीला फक्त एकच वाक्य म्हटले होते, अभिनंदन अनघा. आता तुला तुझा पती आणि तुझा प्रियकर यांच्यात वारंवार पळावे लागणार नाही. माझा आवाज ना उंच होता, ना त्यात कोणताही द्वेष किंवा राग होता. तरीही त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावरील सर्व चमक गायब केली. काही क्षणाआधी ती तिच्या हातात असलेल्या घटस्फोटाच्या आदेशाकडे अशा नजरेने पाहत होती, जणू एखाद्या बंद खोलीची खिडकीच उघडली आहे. तिच्या ओठांवर एक दबलेला उत्साह होता, डोळ्यांमध्ये लवकरात लवकर कुठेतरी पोहोचण्याची बेचैनी होती आणि अंगावर घातलेला हलक्या आयवरी हत्तीदंतासारखा रंगाचा महागडा सूट या गोष्टीची साक्ष देत होता की तिने आजच्या दिवसासाठी खास तयारी केली होती. तिने कदाचित विचार केला असेल की मी तिला थांबवेल. कदाचित तिला वाटले असेल की मी शेवटच्या वेळी विचारेल की 6 वर्षांचे नाते इतक्या सहजतेने संपवले जाऊ शकते का. तिची कदाचित इच्छा असेल की मी मोडून जावे, जेणेकरून तिला तिचा निर्णय अधिक योग्य वाटू शकेल. पण मी मोडलो नाही. कोलमडणे किंवा तुटणे खूप आधीच संपले होते. त्या सकाळी जून महिन्याची उष्णता पुण्यात एखाद्या जड चादरीसारखी पसरली होती. फॅमिली कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या लिंबाच्या झाडांची पानंसुद्धा स्थिर होती. रस्त्यावर रिक्षा, वकिलांच्या मोटरसायकल आणि कागदपत्र घेऊन धावणारी लोक दिसत होते. जग आपल्या नेहमीच्या गतीने सुरू होते. मात्र माझ्या हातात असलेल्या काही पानांनी माझ्या आयुष्याची 6 वर्ष संपवून टाकली होती. अनघाने माझ्याकडे पाहून मंद आवाजात म्हटले, अवधूत, मला आता अजिबात वाटत नाही की आपल्यात आता कोणतीही कटुता उरली पाहिजे. आपण दोघांनी मिळून जो निर्णय घेतला आहे तो आपल्या दोघांच्याही हिताचाच आहे. आपण दोघांनी नाही, मी म्हणालो. तो निर्णय तू घेतला होतास, मी फक्त तो स्वीकारला आहे. तिच्या डोळ्यात क्षणभर अस्वस्थता पसरली, पण तिने लगेच स्वतःला सावरले. घर तू ठेवू शकतोस, ती म्हणाली. गाडीसुद्धा. मला काहीच नको. माझ्या मनात एक फिकट हसू उमटले. बानेर भागातील ते घर मी माझ्या स्वतःच्या कमाईने विकत घेतले होते. गाडी ही माझीच होती, परंतु अनघा बऱ्याच काळापासून हे मानून बसली होती की माझ्या आयुष्यात जे काही होते ते तिच्या कुटुंबाच्या कृपेमुळे होते. मी कधीही तिची ही समजूत सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित तीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. मौन कधीकधी आपला सन्मान राहत नाही, तर ते गैरसमज वाढवण्याची जागा बनून जाते. आम्ही पायऱ्या उतरून खाली आलोच होतो तेव्हा रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या काळ्या लक्झरी कारचा दरवाजा उघडला. पांढरा शर्ट आणि सनग्लासेस घातलेला समीर मल्होत्रा बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास होता जो सहसा अशा लोकांकडे असतो ज्यांना अजून त्यांच्या खऱ्या परीक्षेचा सामना करावा लागलेला नसतो. अनघा, त्याने हात उंचावून म्हटले. चल, मी डेक्कनमध्ये लंचचं बुकिंग करून ठेवली आहे. अनघाचे डोळे ताबडतोब नरम झाले. गेल्या 6 वर्षात मी तिच्या चेहऱ्यावर अशी सहज प्रसन्नता फार कमी वेळा पाहिली होती. ती भरभर पावले टाकत त्याच्या दिशेने गेली, जणू ती न्यायालयातून नाही तर एखाद्या उत्सवातून परतत होती. समीरने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याची नजर माझ्यावर पडली. त्याने एक औपचारिक स्मितहास्य केले, ज्यामध्ये आदर कमी आणि विजेता असल्याचा गर्वच जास्त दिसत होता. अनघा कारमध्ये बसण्यापूर्वी मागे वळली. स्वतःची काळजी घे अवधूत. तोच तो क्षण होता जेव्हा माझ्या मनात वर्षानुवर्ष साचलेलं मौन पहिल्यांदा शब्द बनलं. अभिनंदन अनघा. आता तुला तुझ्या पती आणि तुझ्या प्रियकर यांच्यात वारंवार पळावे लागणार नाही. तिचा चेहरा फिकट पडला. समीरचे हसू गायब झाले. आजूबाजूला उभ्या असलेल्या 2-3 लोकांची नजर आमच्याकडे वळली. तू, अनघाला काहीतरी म्हणायचे होते, पण शब्द फुटले नाहीत. मी तिच्याकडे फार वेळ पाहिले नाही. काही दरवाजे बंद केल्यानंतरही त्यांच्या मागे उभे राहणे म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणे होय. मी पार्किंगच्या दिशेने निघालो. माझ्या खिशात असलेला फोन वाजला. स्क्रीनवर मयूर जोशीचं नाव होतं. तो गेल्या 9 वर्षापासून माझ्यासोबतच काम करत होता आणि मोजक्या अशा लोकांपैकी एक होता जे माझ्या आयुष्याचे दोन्ही पैलू चांगले जाणून होता. तो शांत पती, ज्याला देशपांडे कुटुंब किरकोळ गुंतवणूक सल्लागार समजत होते, आणि तो व्यक्ती जो पश्चिम भारतातील अनेक गुंतवणूक समूहांमध्ये कोटी रुपयांची निर्णय घेण्याची क्षमता बाळगून होता. फोन उचलताच त्याने विचारले, सर, कारवाई पूर्ण झाली? हो. मयूर काही क्षण शांत राहिला. मग त्याने विचारले, आपण आता पुढे जायला हवे का? मी मागे वळून पाहिले. कार रस्त्यावर वळली होती. अनघा आणि समीर माझ्या नजरेपासून दूर जात होते. मी म्हणालो, आता नाही. आधी शेवटच्या वेळी सर्व कागदपत्र तपासून पहा, विशेषतः तो प्रस्ताव ज्यामध्ये समीरला स्ट्रॅटेजिक डायरेक्टर बनवून कंपनीत हिस्सा देण्याची बोलणी सुरू आहेत.
तो प्रस्ताव उद्या बोर्डाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. मला माहीत आहे, आणि जर त्यांनी तो मंजूर केला तर. मी उष्ण हवेत एक दीर्घ श्वास घेतला. तर आपली जबाबदारी कंपनीला वाचवणे नाही, तर गुंतवणूकदारांना आणि कर्मचाऱ्यांना वाचवणे असेल. मयूर समजून गेला. मी पडताळणी सुरू करतो. फोन बंद झाला. तेव्हा माझी पावलं काही क्षणांसाठी थांबली. मला बदला घ्यायचा असता तर मी 3 महिने आधीच बरेच काही करू शकलो असतो. रात्री उशिरा आलेल्या संदेशाचे पुरावे माझ्याकडे होते. मी अनघाला तिच्या कुटुंबासमोर आणि संपूर्ण व्यावसायिक समाजात अपमानित करू शकलो असतो. पण मी तसे केले नाही, कारण 6 वर्षांचे वैवाहिक जीवन म्हणजे केवळ विश्वासघाताची कथा नव्हती. कधी काळी त्यांच्यात प्रेमही होते. माझी आणि अनघाची पहिली भेट 7 वर्षांपूर्वी नाशिक येथे आयोजित एका व्यावसायिक परिषदेत झाली होती. ती तिचे वडील वसंतराव देशपांडे यांच्यासोबत आली होती. वसंतराव महाराष्ट्रातील दिग्गज वस्त्र उद्योगपतींपैकी एक गणले जात होते. त्यांचा व्यवसाय पुण्यापासून सोलापूर आणि सोलापूर ते रत्नागिरीपर्यंत पसरला होता. अनघाने लंडनमधून व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि घरी परतल्यानंतर कंपनीत काम सांभाळण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच भेटीत तिने माझ्याशी हुज्जत घातली होती. मी मंचावर बोललो होतो की कौटुंबिक व्यवसायाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक निर्णय घेणे. तिने श्रोत्यांमधून उभे राहून मला विचारले होते, तुम्हाला असे वाटते का की कुटुंब आणि व्यवसाय कधीही एकत्र सोबतीने चालत नाही? मी उत्तर दिले होते, ते एकत्र चालू शकतात, पण तेव्हाच जेव्हा कुटुंबाच्या नावावर अयोग्य व्यक्तीला पद दिले जात नाही आणि प्रेमाच्या नावावर चुका लपवल्या जात नाहीत. सत्र संपल्यानंतर ती माझ्याकडे आली होती. तुम्ही प्रत्येक गोष्ट इतक्या कठोरपणे बोलता? सत्याला नरम केल्याने त्याचा अर्थ बदलून जातो, ती हसत म्हणाली होती. किंवा कदाचित तुम्हाला लोकांच्या भावनाच समजत नाहीत. त्याच संध्याकाळी वसंतराव देशपांडे यांनी मला जेवणासाठी आमंत्रित केले होते. चर्चा व्यवसायापासून सुरू झाली आणि कुटुंबावर येऊन संपली. काही महिन्यांनंतर 2 कुटुंबियांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. हे पूर्णपणे प्रेमविवाह नव्हता, पण केवळ तडजोडही नव्हती. आमच्यात आकर्षण होते, एकमेकांबद्दल आदर होता आणि एक सुंदर आयुष्य एकत्र उभारण्याची प्रामाणिक इच्छाही होती. आमचा विवाह पुणे येथे पारंपरिक पद्धतीने झाला. मंडपात अग्नीभोवती फेऱ्या मारताना अनघाने माझ्याकडे पाहत मंद आवाजात म्हटले होते, तू खूप गंभीर दिसतोस. मी उत्तर दिले होते, प्रतिज्ञा करतोय. कसली प्रतिज्ञा? तिने हसत माझ्या बोटांना हलका दाब दिला होता. लग्नाची पहिली 2 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात शांत स्मृतींपैकी आहेत. आम्ही बानेरच्या नवीन घरात राहायला लागलो. रविवारच्या सकाळी ती पराठे बनवायला शिकायची आणि स्वयंपाकघराला जणू तिचं ध्येय किंवा युद्धभूमी बनवायची. मी चहा तयार करायचो. नवरात्रीच्या रात्री ती मला गरबा खेळण्यासाठी ओढत न्यायची, तर मी योग्य ताल पकडण्यात नेहमीच मागे पडायचो. ती तेव्हा मला तिची स्वप्न सांगायची. तिला वाटायचे की देशपांडे टेक्स्टाईल्स ही केवळ जुनी कापड बनवणारी कंपनी राहू नये, तर आधुनिक डिझाईन, महिला कारागीर आणि निर्यातीचे एक नवीन मॉडेल बनली पाहिजे. पण मी तिचे विचार ऐकायचो, आकडे सुधारून घ्यायचो आणि येणारे धोके तिला समजावून सांगायचो. त्यानंतर वसंतराव देशपांडे यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूने केवळ कुटुंबच मोडले नाही, तर संपूर्ण व्यवसायाचा कणाच हादरला. अनघा तयार नव्हती, पण तिला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले गेले. तिची आई सुशीला देशपांडे शोक आणि सामाजिक दबावामुळे कुमकुवत पडल्या. नातेवाईकांनी सल्ल्याच्या नावाखाली नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यात सर्वात प्रभावशाली होते अनघाचे मामा रमेश नाईक. रमेश नेहमी गोड भाषेत बोलत, प्रत्येक वाक्यात कुटुंब, परंपरा आणि प्रतिष्ठेचा उल्लेख करत. परंतु त्यांचा सल्ला नेहमी असा असायचा ज्यामुळे कंपनीत त्यांच्या माणसांची ताकद वाढत जाईल. वसंतरावाच्या निधनानंतर 6 महिन्यांनी कंपनीसमोर पहिली गंभीर आर्थिक चणचण निर्माण झाली. सोलापूरच्या पुरवठादारांनी पैसे देणे थांबवले. रत्नागिरीहून जाणारा एक मोठा निर्यातीचा आदेश रखडला. बँका ज्यादा हमी मागत होत्या. अनघा सलग 3 रात्र झोपली नव्हती. एका रात्री ती घरी आली आणि थेट ड्रॉइंग रूमच्या जमिनीवर बसून रडू लागली. बाबा असते तर त्यांनी सर्व काही सांभाळले असते, ती हुंदके देत म्हणाली. मी तिच्या समोर बसून विचारलं, तुला नेमकी किती रुपयांची कमतरता भासत आहे? तुम्हाला काहीच समजणार नाही. त्या वाक्याने मला खोलवर दुखावले. पण त्यावेळी मी त्याला माझ्या अहंकाराचा प्रश्न बनवले नाही. पुढच्या 10 दिवसात मी माझ्या गुंतवणूक नेटवर्कच्या माध्यमातून एक तात्पुरती क्रेडिट लाईन तयार करून घेतली. 3 जुन्या वितरकांना पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणले. सोलापूरच्या 2 मोठ्या पुरवठादारांकडून पैशांची मुदत वाढवून घेतली. यामध्ये अट हीच होती की माझे नाव सार्वजनिक कागदपत्रांमध्ये येणार नाही. मला हे नको होते की अनघाला वाटावे तिचे पद केवळ तिच्या पतीच्या मदतीने टिकून आहे. मी तिला फक्त एवढेच सांगितले, स्थिती सध्या नियंत्रणात आहे. तिने असा विचार केला की तिचे मामा आणि वित्त विभागाने ही समस्या सोडवली आहे आणि तिथूनच आमच्यातील दुराव्याची पहिली वीट रचली गेली. मी तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करण्यासाठी सत्य लपवले होते.
तिने माझ्या मौनाला माझी उदासीनता समजले. पुढील वर्षात प्रत्येक संकटाच्या वेळी नेमके हेच घडले. जेव्हा बँकेने एक मोठे कर्ज पुरवठा थांबवण्याची धमकी दिली, तेव्हा मी माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेवर हमी मिळवून दिली. जेव्हा एका परदेशी खरेदीदाराने करार मोडला, तेव्हा मी माझ्या व्यावसायिक भागीदारांमार्फत नवीन खरेदीदार शोधून काढला. जेव्हा कंपनीचे गोदाम विमा वादात अडकले, तेव्हा मी माझी कायदेशीर टीम पाठवली. अनघा फक्त परिणाम पाहत होती, त्यामागची प्रक्रिया नाही. घरात तिची उपस्थिती कमी होत गेली. आमच्यातील संवाद, जेवण, बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांपुरताच मर्यादित राहिला. ती रात्री उशिरा घरी यायची आणि म्हणायची, तुला माझ्या कामाचं गांभीर्यच समजत नाही. मी सुद्धा चुका करत राहिलो. मी तिला कधीच हे सांगितले नाही की मी कोणत्या धोक्यांच्या वेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो होतो. मला वाटायचे, प्रेमामध्ये केलेल्या उपकारांचा हिशोब सांगितला जात नाही, पण न बोललेलं प्रेम अनेकदा डोळ्यांना दिसतच नाही. सुशीला देशपांडे यांनीही आमच्यातील अंतर आणखीनच वाढवले. कौटुंबिक जेवणावेळी त्या वारंवार म्हणायच्या, अनघाला असा पती हवा होता जो तिच्यासोबत मंचावर उभा राहू शकेल. अवधूतला तर लोकांची गर्दीच अजिबात आवडत नाही. कधी त्या मला म्हणायच्या, आमची मुलगी दररोज कंपनीसाठी लढा देत आहे आणि याला स्वतःच्या गुंतवणुकीचीच काळजी लागलेली असते. मी आदरापोटी काहीच बोलत नसे. अनघासुद्धा माझा बचाव करण्यासाठी एक शब्दही उच्चारत नसे. कधीकधी ती हलकंच हसून विषय बदलून टाकायची. ते स्मितहास्य मला सर्वात जास्त वेदना द्यायचं. समीर आमच्या आयुष्यात एका नवरात्री महोत्सवाच्या दरम्यान आला होता. SB रोडवरील एका आलिशान क्लबमध्ये उद्योगपतींचा गरबा कार्यक्रम होता. समीर अलीकडेच दुबईवरून परतल्याचा दावा करत होता. त्याने स्वतःला आंतरराष्ट्रीय रणनीतिक सल्लागार म्हणून ओळख करून दिली होती. त्याचे बोलणे आकर्षक वाटत होते. योजना मोठ्या होत्या आणि प्रत्येक वाक्यात भविष्याची चमक दिसत होती. अनघा त्याच्यापासून प्रभावित झाली, कारण तो नेमकं तेच बोलत होता जे बोलणं ऐकायची तिला इच्छा होत होती. तुमची कंपनी खूप संकुचित विचाराने चालत आहे. तुम्ही आशियातील सर्वात मोठी टेक्सटाईल लीडर बनले पाहिजे. लोक तुम्हाला तुमच्या वडिलांची मुलगी म्हणतात, पण मी तुमची स्वतःची खरी क्षमता पाहतो. मी पहिल्याच संध्याकाळी समीरमध्ये काहीतरी असामान्य पाहिले. तो आकड्यांपेक्षा फक्त प्रभावावर जास्त बोलत होता. जेव्हा मी त्याला त्याच्या दुबईतील कंपनीचे नाव विचारले, त्याने विषय बदलून टाकला. जेव्हा मी बाजार विस्ताराचा त्याला खर्च विचारला, तेव्हा तो म्हणाला, मोठ्या स्वप्नांचा हिशोब एक्सेल शीटवर लावला जात नाही. अनघाने वाटेत कारमध्ये मला म्हटले होते, प्रत्येक व्यक्तीला संशयाच्या नजरेने पाहणे गरजेचे नसते. मी संशय घेत नाहीये, पडताळणी करतोय. हीच तुमची मुख्य समस्या आहे. तुम्ही माणसांना समजून घेत नाही, फक्त त्यांची पारख करत राहता. काही महिन्यांच्या आतच समीर कंपनीचा अनधिकृत सल्लागार बनला. तो महत्त्वाच्या बैठकीत येऊ लागला. अनघा त्याच्या विचारांची स्तुती करू लागली. रमेश मामांनीही त्याचे समर्थन केले. मी वित्त विभागाकडून त्याच्या प्रस्तावांचे विश्लेषण करून घेतले. त्यात अनेक गंभीर धोके लपलेले होते. जेव्हा मी अनघाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती मला म्हणाली, समीर किमान एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हाला प्रत्येक बदलामध्ये फक्त धोकाच दिसतो. काही धोके अतिशय चमकदार भाषेच्या आवरणांमध्ये लपलेले असतात. तू त्यांच्यामुळे असुरक्षित फील करत आहेस. तिने त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या डोळ्यात स्वतःबद्दल तिरस्कार पाहिलेला मी अनुभवला होता. त्याच्याबरोबर 1 वर्षानंतर मला त्यांच्या संबंधाचा पहिला ठोस पुरावा मिळाला. अनघाने सांगितले होते की ती सोलापूरमधील कारखान्याची पाहणी करण्यासाठी जात आहे. त्याच संध्याकाळी माझ्या एका सहकार्याने तिला उदयपूरमधील एका हॉटेलमध्ये समीरसोबत पाहिले. मी ती परत आल्यानंतर तिला विचारले, सोलापूरची सहल कशी झाली? तिने डोळ्यात डोळे न भिडवता मला उत्तर दिले, खूप थकवणारी. मी तिचा खोटा आव तिथेच उघडा पाडू शकलो असतो, पण मी गप्प राहणे पसंत केले. मला कदाचित वाटले असेल की ती स्वतःहून सत्य स्वीकारेल, पण ती काहीच बोलली नाही. त्यानंतर संदेश आले, लपून छपून प्रवास झाले आणि रात्री उशिरा फोन कॉल्स वाढले. आमचे लग्न बाहेरून अजूनही सामान्य दिसत होते. सणासुदीला आम्ही कुटुंबासोबत हसत मुखाने फोटो काढत होतो. दिवाळीत तिने माझ्यासोबत लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर काहीतरी बहाणा करून खोलीच्या बाहेर जाऊन ती समीरशी बोलत असे. मी प्रत्येक वेळी विचार करायचो, कदाचित ही शेवटची वेळ असेल, कदाचित ती पुन्हा परतेल, कदाचित 6 वर्षांची भागीदारी 3 वर्षाच्या भ्रमापेक्षा जास्त मजबूत असेल. पण प्रेम केवळ प्रतीक्षेकडे डोळे लावून टिकत नाही, तर ते समोरच्या व्यक्तीलाही स्वतःहून परतावे लागते. 3 महिन्यांपूर्वी माझ्या वकिलाने मला संपूर्ण चौकशीचा अहवाल सुपूर्द केला. समीर आणि अनघा यांचे संबंध आता निर्विवाद सिद्ध झाले होते. त्याहूनही जास्त चिंतेची बाब म्हणजे समीर आता कंपनीच्या अंतर्गत गोपनीय माहितीपर्यंत पोहोचत होता. तो कंपनीचा हिस्सा, बँक गॅरंटी आणि पुरवठादारांच्या कराराबद्दल प्रश्न विचारत होता. त्याच रात्री मी अनघाला म्हटले, तुला या लग्नात आता काहीही उरल्यासारखे वाटते का?
ती बराच वेळ गप्प बसली. मग म्हणाली, कदाचित आपण दोघं आता वेगवेगळ्या मार्गावर निघालो आहोत. तिने समीरचे नाव घेतले नाही, मीही घेतले नाही. घटस्फोट हवा आहे तुला, तिने मंद आवाजात म्हटले. हो, मी कागदपत्र तयार करून घेतली आहेत. आज न्यायालयाबाहेर तिचा तो उत्साह पाहिल्यानंतर मला पहिल्यांदाच समजले की ती फक्त वैवाहिक बंधनातून बाहेर पडत नव्हती, तर ती थेट समीरसोबत एक नवीन भविष्य घडवण्याच्या मार्गावर निघाली होती. दुपारी मी माझ्या कार्यालयात पोहोचलो. माझे कार्यालय SB रोडवरील एक उंच इमारतीत होते. तिथे ना देशपांडे कुटुंबाचे कोणते फोटो होते, ना कोणत्याही सामाजिक समारोहाच्या स्मृती. तिथे फक्त स्क्रीन रिपोर्ट्स आणि कठोर व्यावसायिक निर्णय होते. मयूर आधीपासूनच माझी वाट पाहत तिथे उपस्थित होता. टेबलावर अनेक फाईल्स उघड्या पडल्या होत्या. सर, तो म्हणाला, उद्या बोर्डाच्या मीटिंगचा अजेंडा निश्चित झाला आहे. अनघा मॅडम समीर मल्होत्रा यांना मुख्य रणनीतिक अधिकारी CSO बनवू इच्छित आहेत. त्याचबरोबर त्याला कंपनीचे प्राधान्य शेअर्स देण्याचाही प्रस्ताव आहे. किती? पहिल्या टप्प्यात 8%, नंतर कामगिरीच्या आधारावर ते वाढवले जाऊ शकतात. मी फाईल हातात घेतली. प्रस्तावात अनेक संदिग्ध शब्द वापरले गेले होते. शेअर्स थेट कंपनीकडून नाही, तर एका कर्मचारी प्रोत्साहन ट्रस्टच्या माध्यमातून दिले जाणार होते. रचना अशी काहीशी होती की समीर काही महिन्यातच संपूर्ण मतदानाचा अधिकार मिळवू शकला असता. हे कोणी तयार केले? कायदेशीर विभागाच्या मते निर्देश थेट अध्यक्ष कार्यालयातून आले आहेत, पण प्राथमिक मसुदा रमेश नाईक यांच्या टीमने पाठवला आहे. माझा संशय आणखी गाढ झाला. मयूरने दुसरी फाईल पुढे सरकवली. आणि एक महत्त्वाची गोष्ट, गेल्या 18 महिन्यात अनेक सल्लागार देयक दिले गेले आहेत. रकमा वेगवेगळ्या आहेत, पण ज्या कंपन्यांच्या नावे हे पैसे गेलेत त्यांचे पत्ते संशयास्पद आहेत. समीरसोबतच्या संबंधाचे थेट पुरावे अजूनही हाती आलेले नाहीत, पण त्यातील 2 कंपन्यांचे संचालक ज्याचे जुने व्यावसायिक परिचित आहेत. मी माझ्या खुर्चीवर मागे पाठ टेकवली. जर हे प्रकरण केवळ विवाहबाह्य संबंधापुरते मर्यादित असते तर मी माझी वैयक्तिक वेदना मनात दाबवून गपचूप बाजूला झालो असतो. पण आता अनघा अशा व्यक्तीला कंपनीच्या अंतर्गत महत्त्वाचे अधिकार देण्याच्या तयारीत होती, ज्याच्या मागे संशयास्पद पैशांचा प्रवाह सुरू होता. त्या कंपनीत केवळ देशपांडे कुटुंबाची संपत्ती गुंतलेली नव्हती, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, पुरवठादारांचे येणे आणि बाहेरील गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे धन जोडलेले होते. मी विचारले, आपली एकूण जोखीम मर्यादा किती आहे? मयूरने उत्तर दिले, जर सर्व वैयक्तिक हमी संलग्न कंपन्यांची क्रेडिट लाईन आणि पुरवठा करार जोडले तर ती जवळपास 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि जर समीरला हे शेअर्स मिळाले तर आपल्या अनेक सुरक्षा अटींचे उल्लंघन होईल. आपल्याला एकतर नवीन मंजुरी द्यावी लागेल किंवा दिलेले समर्थन मागे घ्यावे लागेल. मी खिडकीतून बाहेर पाहिले. संध्याकाळचा सूर्य पुण्याच्या इमारतीमागे मावळत होता. रस्त्यावरील वाहनं अगदी लहान लहान खेळण्यांसारखी वाटत होती. त्या शहरातील कुठल्या तरी कोपऱ्यात अनघा समीरसोबत तिच्या नवीन भविष्याची रचना करत असेल. ती कदाचित असा विचार करत असेल की उद्याच्या बैठकीनंतर त्यांच्यासाठी सगळे काही सोपे होऊन जाईल. मयूरने काळजीपूर्वक विचारले, आपण अजूनही त्यांना ताकीद देऊया का? मी काही क्षण कोणतेही उत्तर दिले नाही. गेल्या 5 वर्षात प्रत्येक संकट येण्यापूर्वी मी स्वतः पुढ्यात येऊन रस्ता साफ केला होता. कदाचित त्याच कारणामुळे अनघाच्या मनात हा गैरसमज निर्माण झाला होता की तिच्या प्रत्येक चुकीच्या किंवा योग्य निर्णयाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मी प्रत्येक वेळी ती कोसळण्यापूर्वी तिला सावरून धरले होते. त्यामुळे तिला कधीच जमिनीची कठोर वास्तविकता अनुभवायला मिळाली नाही. नाही, मी म्हणालो. मयूर गप्प उभा राहिला. मी फाईल बंद केली. आज रात्री सर्व गॅरंटी कागदपत्र आणि कराराची अंतिम कायदेशीर तपासणी करा. बँका, सोलापूरचे पुरवठादार, रत्नागिरी लॉजिस्टिक पार्टनर्स आणि निर्यात खरेदीदार या सगळ्यांची एक यादी तयार ठेवा. जी सर. उद्या बोर्ड बैठक सुरू होताच कोणतेही पाऊल उचलू नकोस. आधी हे पहा की तो प्रस्ताव प्रत्यक्षात ठेवला जातो की नाही. आणि जर अनघा मॅडम समीरला अधिकार देण्यावर ठाम राहिल्या. माझा आवाज अतिशय शांत होता, पण माझा निर्णय पूर्णपणे स्पष्ट झाला होता. तर आपली सर्व स्वैच्छिक हमी मागे घेतली जातील. ज्या करारांमध्ये माझ्या वैयक्तिक विश्वासावर सवलत देण्यात आली होती त्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच एका स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिटची सुरुवात केली जाईल. मयूरने एक दीर्घ श्वास घेतला. यामुळे कंपनीवर तात्काळ प्रचंड आर्थिक दबाव येईल. मला माहीत आहे, लोक असंही म्हणतील की मी माझ्या घटस्फोटाचा बदला घेण्यासाठी हे सर्व केले आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. म्हणूनच प्रत्येक निर्णय हा लिखित जोखीम अहवालावर आधारित असेल. त्यात कोणतेही वैयक्तिक आरोपाचा उल्लेख केला जाणार नाही. फक्त कर्मचाऱ्यांचे वेतन सुरक्षित ठेवण्यासाठी एक वेगळा आपत्कालीन निधी, एमर्जन्सी फंड तयार ठेव. मयूरच्या डोळ्यात पहिल्यांदाच थोडा दिलासा झळकला. त्याला हे समजले की मला कंपनी नष्ट करायची नव्हती. मला फक्त आता तिच्या वजनाखाली माझा स्वतःचा खांदा देऊ करायचा नव्हता. तो मान खाली घालून बाहेर निघून गेला.
कार्यालयात मी एकटाच राहिल्यानंतर माझा फोन उघडला. अनघाचा कोणताही संदेश आलेला नव्हता. आमच्या 6 वर्षाच्या जुन्या चॅट बॉक्समध्ये अजूनही हजारो संदेश सुरक्षित होते. सुरुवातीच्या दिवसांचे फोटो, नवरात्रीच्या रात्री, अर्धवट जळालेले थालीपीठ, तिचे ते मनमोकळे हसू, वडिलांच्या निधनानंतर तिने लिहिलेले ते खचलेले शब्द आणि तो एक संदेश ज्यामध्ये तिने मला म्हटले होते, जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा मला वाटते मी जगातील कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकते. कदाचित तो दावा खरा असेल, फक्त तिला कधी हे समजलेच नाही की मी त्यामागे नेमके किती काही एकटाच सांभाळत होतो. मी फोन बंद केला आणि शांत बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे टेक्सटाईल्सच्या मुख्यालयात एक विशेष बोर्ड बैठक तयार होती. अनघा पांढऱ्या सूटमध्ये अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार होती. समीर तिच्या शेजारी असेल. रमेश मामा कुटुंबाबद्दल आणि भविष्याबद्दलच्या गप्पा मारणार होते. त्यानंतर समीरला कंपनीच्या आत ती शक्ती देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार होता, ज्यासाठी तो गेल्या 3 वर्षांपासून रस्ता तयार करत होता. त्यांना वाटत होते की सर्वात मोठा अडथळा अवधूत होता आणि घटस्फोटासह तो अडथळा दूर झाला होता. पण त्यांना हे माहीत नव्हते की अवधूत फक्त भिंत नव्हता, तो ती पायाभरणी होता जी त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. रात्र गडद होऊ लागली. मयूरने अंतिम अहवाल पाठवला. मी प्रत्येक पानं वाचले, डिजिटल स्वाक्षरी केली आणि फक्त 4 शब्द लिहिले, निर्णय प्रस्ताव मांडल्यानंतर. त्यानंतर मी खुर्चीवरून उठून खोलीतील दिवे बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा तिच्या नवीन आयुष्याची घोषणा करणार होती आणि त्या क्षणी तिला पहिल्यांदा कळणार होते की गेल्या 5 वर्षांपासून तिच्या साम्राज्याला खरोखर कोण सांभाळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे टेक्सटाईल्सच्या मुख्यालयात नेहमीपेक्षा जास्त लगबग दिसत होती. SB रोडवरील 32 मजली काचेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते की आज विशेष बोर्ड बैठक आहेत आणि त्यानंतर एक महत्त्वाची घोषणा केली जाईल. अनघा सकाळी 8 वाजताच कार्यालयात पोहोचली होती. तिने तोच पांढरा सूट घातला होता जो तिने या प्रसंगासाठी खास शिवून घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर थकव्याची कोणतीही खूण नव्हती. जणू 1 दिवसापूर्वी न्यायालयाच्या पायऱ्यांवर झालेली ती बोलणी तिच्या मनातून पूर्णपणे पुसली गेली होती. समीर तिच्या केबिनमध्ये बसून प्रेझेंटेशनची शेवटची पानं पाहत होता. त्याच्या टेबलावर महागडी कॉफी होती आणि खुर्चीवर बसण्याची त्याची पद्धत अशी होती की जणू तो आधीच या कंपनीचा मालक आहे. आजपासून गोष्टी बदलतील, तो म्हणाला. अनघा खिडकीपाशी उभी राहून शहराकडे पाहत होती. बदलल्याच पाहिजेत. तुला भीती वाटत नाही आहे का? कशाची? बोर्डचे जुने सदस्य प्रश्न विचारतील. काही लोक तुझ्या मामांच्या प्रभावामुळेही खुश नाहीत. अनघा मागे वळली. ते फक्त परिणाम पाहतात. जेव्हा त्यांना नवीन भांडवल आणि विस्ताराची योजना दिसेल तेव्हा सगळे मान्य करतील. समीर हसला आणि अवधूतचे नाव येताच अनघाच्या चेहऱ्यावर क्षणभर कठोरता आली. आता अवधूतचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही. तुला खात्री आहे? घटस्फोट झाला आहे. समीरने काहीच म्हटले नाही. त्याला माहीत होते की कागदांवर संबंध संपवणे आणि प्रभाव संपणे यात फरक असतो. गेल्या काही महिन्यात त्याने अनेकदा कंपनीचे जुने आर्थिक दस्तऐवज पाहिले होते. त्यामध्ये काही असे करार होते ज्यांच्या मागे एक अज्ञात गुंतवणूक समूहाची सावली वारंवार दिसत होती. त्याला संशय होता की तो समूह कुठल्या ना कुठल्या प्रकारे अवधूतशी जोडलेला आहे, पण त्याने ही गोष्ट अनघाला कधीच सांगितली नव्हती. त्याला फक्त इतके माहीत होते की आज जर 8% हिस्सा आणि संचालन अधिकार त्याच्या हाती आले तर तो कंपनीत स्वतःची जागा पक्की करेल. 9:30 वाजता बोर्ड रूम भरली होती. लांब टेबलाच्या एका टोकावर अनघा बसली होती. तिच्या उजवीकडे समीर आणि डावीकडे रमेश नाईक होते. रमेशने पारंपरिक ड्रेस घातला होता. चेहऱ्यावर कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांसारखी गंभीरता दिसत होती. बैठक सुरू होण्यापूर्वी त्यांनी अनघाच्या खांद्यावर हात ठेवला. आज तुझ्या वडिलांना तुझा अभिमान वाटला असता, ते म्हणाले. अनघाच्या डोळ्यात भावुकता चमकली. हेच वाक्य रमेश वर्षानुवर्ष तिच्या सर्वात संवेदनशील भागाला स्पर्श करण्यासाठी वापरत आले होते. बैठक सुरू झाली. आर्थिक अहवाल, निर्यातीचे आदेश आणि आगामी तिमाहीची चर्चा झाल्यानंतर अनघा उभी राहिली. मी आज समूहाच्या भविष्याची जोडलेली एक महत्त्वाचा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवू इच्छिते, ती म्हणाली. गेल्या 2 वर्षात आपल्याला हे समजले आहे की पारंपरिक विचारसारणीने जागतिक बाजारपेठेत पुढे जाणे कठीण आहे. आपल्याला नवीन रणनीती, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन नेतृत्वाची आवश्यकता आहे. तिने समीरकडे पाहिले. याच कारणास्तव मी श्री समीर मल्होत्रा यांना मुख्य रणनीतिक अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा आणि त्यांना कामगिरी आधारित इक्विटी योजनेअंतर्गत सुरुवातीचे 8% शेअर्स देण्याचा प्रस्ताव मांडते. टेबलाभोवती हळूच कुजबूज सुरू झाली. वरिष्ठ संचालक महेंद्र दलाल यांनी सर्वात आधी एक प्रश्न विचारला. श्री मल्होत्रांच्या सध्याच्या भूमिकेवर कोणताही औपचारिक मूल्यमापन अहवाल आपल्यासमोर नाही. समीरने लगेच उत्तर दिले. गेल्या 18 महिन्यात मी कंपनीसाठी 3 विस्तार मॉडेल्स तयार केली आहेत. महेंद्र शांत स्वरात म्हणाले. मॉडेल्स आणि प्रत्यक्ष निकाल यात फरक असतो.
रमेश मध्येच बोलले, महेंद्र सर, प्रत्येक नवीन पिढीला संधी द्यावी लागते. जर आपण प्रत्येक निर्णय जुन्या नियमांनी घेतले तर पुढे कसे जाणार? दुसऱ्या एका संचालकाने विचारले. 8% हिस्सा खूप मोठा आहे. स्वातंत्र्य मूल्यमापन, इंडिपेंडंट व्हॅल्युएशन केले आहे का? अनघाने फाईल उघडली. कायदेशीर संरचना तयार आहे. अंतिम हिस्सा कामगिरीच्या लक्ष्यांशी जोडलेला असेल. समीर सादरीकरण देण्यासाठी उभा राहिला. स्क्रीनवर आधुनिक कारखाने, विदेशी शोरूम आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांची छायाचित्र दिसू लागली. देशपांडे टेक्स्टाईलला केवळ कापड विकणारी कंपनी राहून चालणार नाही, तो म्हणाला. आपण याला जागतिक जीवनशैली समूह बनवू शकतो. त्याची भाषा प्रभावशाली होती. त्याने दुबई, सिंगापूर आणि युरोपच्या बाजारपेठेबद्दल सांगितले. काही तरुण संचालक प्रभावित झाले, पण जुन्या सदस्यांच्या चेहऱ्यावर संशय तसाच होता. अनघा मतदानाची घोषणा करणारच इतक्यात बोर्डरूमचा दरवाजा अचानक उघडला. तिची वैयक्तिक सचिव रिद्धी आत आली. तिचा चेहरा नेहमीपेक्षा खूप जास्त फिका पडला होता. अनघाने रागाने विचारले, काय झाले? रिद्धीने काही क्षण बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाजच फुटेना. मॅडम, बँकेकडून आपत्कालीन संदेश आला आहे. कोणत्या बँकेतून? सर्व प्रमुख बँकांकडून. खोलीत शांतता पसरली. रिद्धीने दस्तऐवज अनघासमोर ठेवले. आपल्या खेळत्या भांडवलाच्या मर्यादा, वर्किंग कॅपिटल लिमिट्स, तात्काळ प्रभावाने पुनर्लोकनाखाली ठेवल्या आहेत. नवीन पैसे काढण्यावर बंदी आली आहे. अनघाने फाईल वेगाने उघडली. हे कसे शक्य आहे? आपल्या सर्व सुविधा पुढच्या वर्षापर्यंत मंजूर आहेत. वित्त संचालकांनी कागदपत्र घेऊन वाचली. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. हे तात्पुरते थांबवल्यासारखे वाटत नाहीये. ते म्हणाले, बँकांनी बाहेरील हमी, एक्सटर्नल गॅरंटीज मागे घेतल्याचा उल्लेख केला आहे. महेंद्र दलाल पुढे झुकले. कोणती बाहेरील हमी? वित्त संचालकांनी उत्तर देण्यापूर्वी अनघाकडे पाहिले. व्यास कॅपिटल नेटवर्कची. अनघाचे हात थरथरले. समीरने लगेच विचारले, व्यास कॅपिटलचा अवधूतशी काय संबंध आहे? वित्त संचालकांनी अस्वस्थ होऊन म्हटले, मॅडम, गेल्या 5 वर्षात आपल्या 3 प्रमुख क्रेडिट लाईन्स त्यांच्या नेटवर्कच्या वैयक्तिक शिफारसी आणि जोखीम समर्थनावर मंजूर झाल्या होत्या. अनघा काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. मला हे कधीच का सांगण्यात आले नाही? आम्हाला वाटले की तुम्हाला माहीत आहे. हे वाक्य तिच्या मनावर एखाद्या जड वस्तूसारखे पडले. त्याचवेळी रिद्धीचा फोन वाजला. तिने स्क्रीन पाहिली आणि बाहेर जाण्याची परवानगी मागितली. पण अनघा म्हणाली, इथेच बोल. रिद्धीने कॉल उचलला. काही सेकंदानंतर तिचा चेहरा अधिक तणावपूर्ण झाला. जी, पेमेंट आज संध्याकाळपर्यंत शक्य नाही. कृपया उत्पादन थांबवू नका. कॉल संपला. कोण होतं? अनघाने विचारलं. सोलापूरच्या 3 मोठ्या युनिट्सने कापड आणि धागा पाठवणे थांबवले आहे. का? त्यांनी क्रेडिट विमा कंपनीकडून सूचना मिळाली आहे की आपला जोखीम स्तर, रिस्क लेवल बदललेला आहे. तो ॲडव्हान्स पेमेंट मागत आहेत. एका संचालकाने टेबलावर हात मारला. जर आज माल आला नाही तर 2 निर्यातीचे आदेश रखडतील. समीर म्हणाला, मी त्यांच्याशी बोलतो. त्याने फोन काढला आणि नंबर लावला. कॉल लागला नाही. त्याने दुसरा नंबर लावला. तिथूनही कोणी उत्तर दिले नाही. महेंद्रने विचारले, हे तेच संपर्क आहेत का ज्यांच्याबद्दल तुम्ही मागच्या बैठकीत म्हणाला होतात की ते फक्त तुमचीच बातमी ऐकतात? समीरने म्हटले, ते कदाचित एखाद्या बैठकीत असतील. वित्त संचालकांनाही सतत कॉल्स येऊ लागले. रत्नागिरीच्या लॉजिस्टिक भागीदाराने प्रलंबित पेमेंटचा अहवाल देऊन कंटेनर रिलीज करण्यास नकार दिला होता. एका परदेशी खरीददाराने बँक गॅरंटीची पुन्हा खात्री मागितली होती. कंपनीची आर्थिक स्थिती अचानक धोकादायक दिसू लागली. अनघाने रिद्धीला म्हटले, अवधूतला फोन लाव. रिद्धीने अवधूतचा नंबर लावला. कोणताही प्रतिसाद नाही. परत कर. दुसऱ्यांदाही कॉल उचलला गेला नाही. अनघाने स्वतःचा फोन काढला. तिने अवधूतचं नाव शोधलं. फोन दीर्घकाळ वाजत राहिला आणि बंद झाला. तिच्या मनात न्यायालयाच्या पायऱ्यांवरील ते वाक्य पुन्हा घुमू लागले. आता तुला 2 पुरुषांमध्ये पळावे लागणार नाही. रमेशने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीच्या जाण्याने कंपनी थांबत नाही. घाबरण्याची गरज नाही. वित्त संचालकांनी त्यांच्याकडे पाहून म्हटले, हे केवळ एका व्यक्तीबद्दल नाही. अवधूतच्या नेटवर्कशी जोडलेल्या संस्था आपली एकूण जोखीम क्षमता सांभाळत होत्या. किती मोठी? महेंद्रने विचारले. काही क्षण शांतता होती. जवळपास 68% प्रमुख प्रकल्पांमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष समर्थन. खोलीतील हवा जड झाली. अनघा खुर्चीवर कोसळली. तिला गेल्या काही वर्षांच्या अनेक घटना आठवू लागल्या. त्या रात्री जेव्हा अवधूत एखाद्या कॉलमुळे अचानक उठून दुसऱ्या खोलीत जायचा, त्या यात्रा ज्याबद्दल तो फक्त इतकंच म्हणायचा की एका गुंतवणुकीचा वाद सोडवायचा आहे. ते प्रसंग जेव्हा कंपनी संकटाच्या वेळी ठीक 1 दिवस आधी वाचली होती. तिने कधी विचारलेच नव्हते की तो कोणासाठी काम करत आहे. तिला फक्त असे वाटत राहिले की तो तिच्यापासून दूर पळत आहे. महेंद्रने फाईल बंद करत म्हटले, आपण आता नियुक्तीचा प्रस्ताव थांबवला पाहिजे. समीरने लगेच म्हटले, हे बरोबर होणार नाही.
संकट काळात नेतृत्व बदलणे अधिक आवश्यक आहे. एका संचालकाने तीक्ष्ण आवाजात विचारले. तुमच्याकडे सध्याच्या संकटाचे समाधान आहे का? मी परदेशी गुंतवणूकदारांशी संपर्क साधू शकतो. कोणत्या गुंतवणूकदाराशी? समीर थांबला. नाव सांगा. चर्चा गोपनीय आहे, महेंद्रने कडवटपणाने म्हटले. आज आपल्याला गोपनीय प्रभावशाली वाक्यांची नाही, तर प्रत्यक्ष पैशांची गरज आहे. अनघाने दोन्ही हात टेबलावर ठेवले. बैठक 1 तासासाठी स्थगित केली जाते. वित्त विभागाने सर्व जोखीमांचे तत्काळ आकलन करावे. सदस्य उठू लागले, पण बाहेर पडण्यापूर्वी रिद्धी पुन्हा आत आली. मॅडम, स्वतंत्र ऑडिट फर्मची टीम खाली पोहोचली आहे. अनघाने भुवया उंचावल्या. त्यांना कोणी बोलावले? वित्त संचालकांनी उत्तर दिले. आपल्या करारात एक तरतूद आहे. बाहेरील हमी हटल्यावर प्रमुख व्यवहारांचे स्वातंत्र्य पुनरावलोकन अनिवार्य असते. समीरची बोटे अचानक स्तब्ध झाली. किती काळाचे पुनरावलोकन? त्याने विचारले. कमीत कमी गेल्या 3 वर्षांचे. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकासा बदल झाला, पण महेंद्रने तो पाहून घेतला. ऑडिट टीमला कॉन्फरन्स रूम देण्यात आली. काही तासांतच त्यांना वित्त विभागाकडून हजारो डिजिटल रेकॉर्ड्स, पेमेंट मंजुरी आणि सल्लागार करारांची मागणी केली. अनघा आपल्या केबिनमध्ये बसून वारंवार अवधूतला कॉल करत होती. 5व्या कॉलच्या नंतर त्याने फोन उचलला गेला. हो. दुसऱ्या बाजूने अवधूतचा शांत आवाज आला. तू बँक गॅरंटी मागे घेतलीस? ते ऐच्छिक समर्थन होते. आता ते संपले आहे. तुला माहीत आहे का यामुळे कंपनीचे किती नुकसान होईल? माहीत आहे. मग तू असे का केलेस? काही क्षण शांतता होती. कारण तू अशा व्यक्तीला हिस्सा देणार आहेस ज्याची पार्श्वभूमी सत्यापित, व्हेरीफाय केलेली नाही आणि ज्याच्या प्रस्तावाशी संबंधित पेमेंट्स संशयास्पद आहेत. अनघाचा श्वास रोखला गेला. तू माझी हेरगिरी करत होतास? नाही, माझ्या गुंतवणुकीचे रक्षण करत होतो. हा बदला आहे. जर बदला असता तर मी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेगळा सुरक्षा निधी, सेफ्टी फंड तयार केला नसता. अनघा गप्प झाली. अवधूत पुढे म्हणाला. आज संध्याकाळपर्यंत कामगारांचे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन सुरक्षित राहतील. महत्त्वाच्या उत्पादन युनिटसाठी मर्यादित पेमेंट्सही जारी राहतील. पण मी समीरला मालक बनवण्यासाठी माझे नाव आणि पैसा वापरणार नाही. तू मला कधीच सांगितले नाहीस की कंपनीत तुझी इतकी मोठी भूमिका होती. तू मला कधी विचारले होतेस? त्याचा स्वर कठोर नव्हता. हीच गोष्ट अनघाला अधिक दुखावत होती. तू माझा पती होतास, तिने धीर धरून म्हटले. आणि तू माझी पत्नी होतीस. दोन्ही बाजूंनी शांतता पसरली. अनघाने मंद आवाजात म्हटले. हा आता माझा विषय नाही. मग तुला काय हवे आहे? फक्त एवढेच की कोणत्याही वैयक्तिक संबंधामुळे हजारो लोकांचे भविष्य धोक्यात येऊ नये. कॉल संपला. अनघा काही वेळ फोन धरून बसली होती. तिच्या आत राग, अपमान आणि भीती एकाच वेळी दाटून आली होती. तिला अजूनही हे मान्य करायचे नव्हते की अवधूत बरोबर असू शकतो, पण पहिल्यांदाच तिला जाणवले की समीरच्या बाजूने कोणतेही ठोस समाधान येत नव्हते. संध्याकाळी 4 वाजता ऑडिट टीमने प्राथमिक अहवाल मागितला. वित्त विभागाचे 2 कर्मचारी घाबरलेले होते. एका फोल्डरमध्ये 17 पेमेंट्स नोंदी अशा सापडल्या ज्यांच्यासोबत पूर्ण कागदपत्र नव्हती. एकूण रक्कम धक्कादायक होती, सुमारे 25 कोटी 80 लाख. अनघाने फाईल स्वतःसमोर ठेवली. हे पेमेंट्स कोणत्या हेडखाली झाले आहेत? मुख्य लेखापाल म्हणाला. बाजार रणनीती, विदेशी सल्लागार, डिजिटल विस्तार आणि निर्यात परिचय शुल्क. सेवा कुठे दिल्या गेल्या? काहींचे पुरावे आहेत, काहींचे नाही. महेंद्रने विचारले. मंजुरी कोणी दिली? लेखापालाने यादी समोर ठेवली. अनेक पेमेंट्स समीरच्या शिफारसीवर झाले होते. अंतिम मंजुरी कधी अनघाच्या कार्यालयातून तर कधी रमेश नाईकांच्या समितीकडून गेली होती. अनघाने समीरकडे पाहिले. तू या कंपन्यांची शिफारस का केली होतीस? हो, पण सेवा दिल्या गेल्या होत्या. पुरावे विभागाकडे असतील. मुख्य लेखापालाने मान हलवली. आमच्याकडे फक्त प्रेझेंटेशन्स आहेत, कोणताही स्वतंत्र कार्य अहवाल नाही. ऑडिट प्रमुखाने स्क्रीनवर कंपनीचे रजिस्ट्रेशन दाखवले. 2 सल्लागार कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणी करत होत्या. पत्ता एक छोटासा फ्लॅट निघाला. 3ऱ्या कंपनीचा संचालक समीरचा जुना कॉलेजचा मित्र होता. 4थ्या कंपनीत त्याची चुलत बहीण नाममात्र संचालक होती. खोलीत बसलेल्या सर्वांच्या नजरा समीरवर खिळल्या. हे योगायोग आहे, तो म्हणाला. महेंद्रने विचारले. 4 वेळा? भारतात व्यावसायिक संबंध अनेकदा ओळखीच्या माध्यमातून बनतात. ऑडिट प्रमुखाने पुढची साईट दाखवली. हे लोन कोणाचे होते? अनघाने विचारले. उत्तर येण्यास काही क्षण लागले. प्राथमिक तपासणीनुसार श्री समीर मल्होत्रा यांच्याशी जोडलेले कर्ज. समीर उभा राहिला. हे चुकीचे आहे. दस्तऐवजात तुमचा आयडेंटिफिकेशन नंबर जोडलेला आहे. कोणीतरी डेटामध्ये फेरफार केली आहे. अनघाने पहिल्यांदाच त्याच्याकडे अशा प्रकारे पाहिले जणू एखादी परिचित व्यक्ती अचानक अनोळखी बनली असावी. तुझ्यावर किती कर्ज होते? ही माझी खाजगी गोष्ट आहे. कंपनीच्या पैशाने फेडलेले खाजगी कर्ज आता खाजगी गोष्ट राहिलेली नाही. समीरचा आवाज मोठा झाला.
मी कंपनीला भविष्य दिले आहे. मी जे नेटवर्क बनवले त्याची किंमत कोणालाच दिसत नाही आहे. महेंद्र म्हणाले, आम्हाला भविष्य दिसत नाही आहे, फक्त पेमेंट्स दिसत आहेत. रमेशने लगेच हस्तक्षेप केला. कोणत्याही प्राथमिक अहवालाच्या आधारावर चारित्र्यहनन करू नका. पूर्ण तपासणी होऊ द्या. अनघाने तिच्या मामांकडे पाहिले. तुम्ही या कराराशी परिचित होतात? रमेश सहजपणे म्हणाले. काही प्रस्ताव समितीसमोर आले होते. सविस्तर अंमलबजावणी समीर आणि तुझी टीम पाहत होती. हे उत्तर ऐकून समीरने रमेशकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर विश्वासघाताचा भाव उमटला. जणू त्याला अपेक्षा नव्हती की रमेश इतक्या लवकर स्वतःला वेगळं करतील. त्याचवेळी मानवी संसाधन HR प्रमुख खोलीत आल्या. त्यांच्या हातात एक सीलबंद लिफाफा होता. हे आज दुपारी कार्यालयात कोणीतरी सोडले आहे, त्या म्हणाल्या. पाठवणाऱ्याचे नाव नाहीये. अनघाने लिफाफा उघडला. आत अनेक छायाचित्र होती. पहिल्या चित्रात समीर एका महिलेसोबत मुंबईच्या एका रेस कोर्सवर बसलेला होता. दुसऱ्या चित्रात दोघं गोव्याच्या एका रिसॉर्टच्या लॉबीमध्ये होते. तिसऱ्यात ती महिला त्याचा हात धरून विमानतळावरून बाहेर पडत होती. तारखा गेल्या 2 वर्षातील होत्या. अनघाची बोटं थंडगार पडली. ही कोण आहे? तिने विचारले. समीरने छायाचित्र पाहून लगेच म्हटले, एक जुनी मैत्रीण. हॉटेलमध्ये आम्ही बैठकीसाठी गेलो होतो. अनघाने पुढचे चित्र त्याच्यासमोर ठेवले. त्यात समीर त्याच महिलेला मिठी मारत होता. हे कोणत्या प्रकारची बैठक आहे? समीरचा आवाज खाली झाला. नाही, हे तसं नाही आहे. कोणीच काही बोललं नाही. अनघाला अचानक स्वतःच्या आयुष्याचे दुसरे रूप दिसू लागले. तिला तो उदयपूरचा हॉटेल आठवू लागला जिथे ती समीरसोबत गेली होती आणि अवधूतला सोलापूरच्या प्रवासाचे खोटे सांगितले होते. त्या रात्री आठवू लागल्या जेव्हा तिने पतीचे संदेश दुर्लक्षित केले होते. ते बहाणे आठवले जे अवधूतने कदाचित जाणून बुजून स्वीकारले होते. आता तेच बहाणे तिच्यासमोर उभ्या असलेल्या समीरच्या आवाजात होते. किती काळापासून? तिने विचारले. हे तसे नाही आहे जसे दिसते. प्रत्येक खोटारडा माणूस हेच वाक्य का बोलतो? समीरने अनघाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने हात उंचावून त्याला थांबवले. ऑडिट प्रमुख गंभीर स्वरात म्हणाले, त्या महिलेच्या म्हणजेच रुपलच्या बँक खात्यातही 2 सल्लागार कंपन्यांकडून पेमेंट आले आहे. आता केवळ अनघाच नव्हे तर संपूर्ण बोर्डरूम स्तब्ध झाली होती. महेंद्र दलाल म्हणाले, तुम्ही कंपनीच्या पैशातून स्वतःच्या संबंधाचा खर्च भागवला, नाहीतर हे पेमेंट कशासाठी होते? समीरने काहीही उत्तर दिले नाही. त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला होता. काही तासांपूर्वी जो माणूस जागतिक विस्ताराच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता तो आता खुर्चीच्या बाजूला उभा राहून नजर चोरत उभा होता. अनघा हळूच म्हणाली, मी तुझ्यासाठी काय काय गमावले याची तुला कल्पनाही आहे का? समीरने कुजबुजत म्हटले, मी तुला कधीच सांगितले नव्हते की घटस्फोट घे, पण तू मला थांबवलेही नव्हतेस. तो तुझा निर्णय होता. हे वाक्य अनघाच्या मनातील शेवटच्या आशेवर घावासारखे बसले. हो, निर्णय तिचाच होता. समीरने तिला फसवले, पण अवधूतला सोडून देण्याचा निर्णय तिनेच घेतला होता. आता कोणताही पश्चाताप तिला जबाबदारीतून मुक्त करू शकत नव्हता. संध्याकाळपर्यंत बोर्डने समीरची नियुक्ती रद्द केली. त्याचे सर्व प्रशासकीय अधिकार तात्पुरते निलंबित केले गेले. कंपनीच्या डिजिटल सिस्टीमपर्यंतचा त्यांचा ॲक्सेस बंद केला गेला. पण संकट इथेच संपले नव्हते. ऑडिट टीमला एक ईमेल साखळी मिळाली. त्यात कंपनीची अंतर्गत माहिती बाहेरील पत्त्यांवर पाठवण्यात आली होती. त्यात जमिनींचे मूल्यांकन, शेअर्स संरचना आणि बँकांचे गोपनीय माहितीचा समावेश होता. अनघाने विचारले, हे ईमेल कोणत्या खात्यावरून पाठवले गेले? समीरच्या सहाय्यकाच्या खात्यावरून. ऑडिट प्रमुखांनी स्क्रीन फिरवली. एक पत्ता एक वित्तीय सल्लागाराच्या नावाने होता. दुसरा एक गुंतवणूक कंपनीचा होता ज्याची ओळख अजून स्पष्ट नव्हती. समीर म्हणाला, मला माहीत नाही माझ्या सहाय्यकाने काय पाठवले. महेंद्र कडू स्वरात म्हणाले, आज तुम्हाला कशाचीच माहिती कशी नाही हे स्पष्ट आहे. रात्री 7च्या सुमारास जेव्हा बहुतांश कर्मचारी निघून गेले होते तेव्हा सुरक्षा विभागाने कळवले की खाली एक महिला अनघाला भेटू इच्छिते. तिने तिचे नाव रुपल त्रिवेदी असे सांगितले होते. वित्त संचालक अचानक अस्वस्थ झाले. ती आपली माजी अंतर्गत लेखापरीक्षक इंटरनल ऑडिटर होती. ते म्हणाले, सुमारे 1 वर्षापूर्वी तिने नोकरी सोडली. का? अनघाने विचारले. तिने काही करारांवर आक्षेप घेतला होता. तेव्हा म्हटले गेले होते की ती टीमसोबत सहकार्य करत नाही. असे कोणी म्हटले होते? वित्त संचालकांनी रमेश नाईकांकडे पाहिले आणि मग नजर खाली झुकवली. रुपलला बोर्डरूममध्ये बोलवले गेले. ती साधारण 40 वर्षांची शांत स्वभावाची महिला होती. साधी सुती साडी नेसली होती आणि हातात एक जुनी लॅपटॉप बॅग होती. खोलीत शिरताना तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण डोळ्यात ठामपणा होता. तिने अनघाला नमस्कार केला. मला माफ करा, ती म्हणाली. मला खूप आधी तुमच्याकडे यायला हवे होते. तुम्हाला काय माहीत आहे? रुपलने बॅगेतून एक पेनड्राईव्ह आणि एक कागदपत्रांचा बंडल काढला. जेव्हा मी या पेमेंट्स कंपन्यांची चौकशी सुरू केली तेव्हा मला थांबायला सांगितले गेले. नंतर माझ्या कुटुंबालाही धमक्या आल्या. मी नोकरी सोडली.
पण पुराव्यांची प्रत माझ्याकडे जपून ठेवल्या. समीरने लगेच म्हटले, ही महिला खोटं बोलते. हिला कंपनीतून काढले होते. रुपलने पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिले. मला काढले नव्हते. माझ्याकडून राजीनामा लिहून घेतला होता. कोणी? रुपलने उत्तर दिले नाही. तिने पेनड्राईव्ह स्क्रीनला जोडला. त्यात पेमेंट्स रेकॉर्ड्स, व्हॉईस मेसेजेस आणि ईमेल होते. एक रेकॉर्डिंगमध्ये समीरचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रक्कम वेगवेगळ्या खात्यात वाटा. एकाच वेळी रक्कम गेली तर प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या आवाजाने विचारले, जर ऑडिट झाले तर? समीरने उत्तर दिले, आपली माणसं आहेत. कोणतीही फाईल वर जाणार नाही. रेकॉर्डिंग संपली. अनघाने समीरकडे पाहिले. आता त्याच्या चेहऱ्यावर स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणताही विश्वासार्ह भाव उरला नव्हता. तू हे सर्व केलेस? समीरने ओठ उघडले, पण शब्द काही फुटले नाहीत. रुपल म्हणाली, समीर मल्होत्रा हा एकटा हा निर्णय घेऊच शकत नव्हता. त्याच्याकडे तेव्हा कोणतेही औपचारिक पद नव्हते. त्याच्या प्रत्येक पेमेंटला आतून कोणीतरी वरिष्ठ व्यक्तीने रस्ता करून दिला होता. खोलीत बसलेले सर्वजण स्तब्ध झाले. अनघाने हळूच विचारले, कोण? रुपलने कागदपत्रातून एक ईमेल काढला. त्यात पेमेंट मंजुरीचे निर्देश होते. पाठवणाऱ्याचे नाव लपवले होते, पण डिजिटल स्वाक्षरी आणि अंतर्गत कोड स्पष्ट होते. वित्त संचालकांनी तो कोड पाहताच चेहरा फिरवला. अनघाचा आवाज कठोर झाला. नाव सांगा. रुपलने आधी रमेश नाईकांकडे पाहिले, मग अनघाकडे. मॅडम, या सर्व व्यवहारांमागे केवळ समीर नव्हता. त्याला तुमच्या कंपनीत आणणे, त्याचे करार मंजूर करून घेणे आणि मला गप्प करणे, यामागील व्यक्ती तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य आहे. अनघाच्या हातातून चित्रांचा बंडल खाली पडला. त्या क्षणी तिला पहिल्यांदा समजले की तिचे लग्न, तिचा विश्वासघात आणि तिच्या कंपनीचे संकट हे कदाचित वेगळ्या घटना नव्हत्या. कोणीतरी तिची महत्त्वाकांक्षा ओळखली होती. कोणीतरी तिच्या एकटेपणाचा वापर केला होता आणि कोणीतरी खूप विचार करून समीरला तिच्या आयुष्यात पाठवले होते. रुपल त्रिवेदीच्या शेवटच्या शब्दानंतर बोर्डरूममध्ये जी शांतता पसरली ती सामान्य अस्वस्थतेची नव्हती. तो त्या क्षणाची शांतता होती जेव्हा एक कुटुंब स्वतःच्या आत लपलेल्या अशा सत्यासमोर उभे होते ज्याचा स्वीकार करणे केवळ कठीण नाही तर अपमानजनकही असते. अनघाच्या नजरा हळूहळू रमेश नाईकांकडे वळल्या. ते त्यांच्या खुर्चीवर बसले होते. चेहरा अजूनही नियंत्रित होता, पण त्यांची बोटं टेबलावर असलेल्या पेनला इतक्या घट्ट पकडून होती की त्यांची नखं पांढरी पडली होती. मामा? अनघा म्हणाली. रुपल कोणाबद्दल बोलत आहे? रमेशने लगेच उत्तर दिले नाही. त्यांनी आधी खोलीतील इतर संचालकांकडे पाहिले, मग रुपलकडे. ही महिला वर्षांपासून नाराज आहे. कंपनी सोडल्यानंतर तिने अनेक लोकांवर आरोप केले आहेत. जुन्या ईमेलवरून निष्कर्ष काढणे म्हणजे मूर्खपणा आहे. रुपलने शांत स्वरात म्हटले, मी केवळ जुने ईमेल पाहत नाहीये. माझ्याकडे पूर्ण साखळी आहे. तिने स्क्रीनवर एक नवीन फोल्डर उघडला. त्यात डझनभर संदेश होते. काही संदेश थेट रमेशच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या खात्यातून पाठवले गेले होते. रमेश खुर्चीवरून उठले. माझ्या सहाय्यक खात्याचा वापर कोणीही करू शकत होता. रुपलने पुढचा दस्तऐवज समोर ठेवला. ती एक स्कॅन केलेली नोटशीट होती ज्यावर रमेशची स्वाक्षरी होती. हे कोणाच्या मंजुरीने झाले? तिने विचारले. ती रक्कम त्याच कंपनीला गेली होती ज्याचे संचालक समीरचे कॉलेजमधील मित्र आहेत. रमेशने पहिल्यांदा समीरकडे पाहिले. समीर तोपर्यंत खोलीच्या कोपऱ्यातच उभा होता. तुम्ही म्हणाला होतात की सर्व सुरक्षित आहे? तो जवळजवळ कुजबुजतच म्हणाला. रमेशचा चेहरा कठोर झाला. चूप रहा. हे 2 शब्द संपूर्ण खोलीसाठी पुरेसे होते. महेंद्र दलाल यांनी मंद स्वरात म्हटले. तर तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतात? समीरने लगेच म्हटले, मी त्यांना ओळखत होतो, पण याचा अर्थ असा नाही की. समीर, अनघाने त्याला थांबवले. तू पहिल्यांदा माझ्या आयुष्यात कधी आला होतास? तुला माहीत आहे? मी हे विचारतच नाही आहे की आपण पहिल्यांदा कुठे भेटलो होतो. मी विचारते की तू माझ्याबद्दल पहिल्यांदा कधी ऐकले होतेस? समीरची नजर रमेशवर गेली. अनघाने ती नजर पकडली. तिच्या चेहऱ्यावरील शेवटचा कठोरपणाही गळून पडला. मामाने तुला माझ्याबद्दल सांगितले होते, नाही का? अनघा, गोष्ट तशी नाही आहे. थेट उत्तर दे. समीरने ओठ आवळले. रुपलने पुढचे ऑडिट रेकॉर्डिंग लावले. रेकॉर्डिंगमध्ये रमेशचा आवाज होता. तिला हे वाटले पाहिजे की ती तिच्या वडिलांच्या सावलीतून बाहेर पडू शकते. रेकॉर्डिंग संपताच अनघाने डोळे मिटून घेतले. वर्षानुवर्ष तिच्या मनात जो असंतोष, एकटेपणा आणि महत्त्वाकांक्षा होती ती तिची स्वतःची होती. पण कोणीतरी तिला खूप बारकाईने पाहिले होते. कोणीतरी तिची प्रत्येक कमजोरी समजून घेतली होती. कोणीतरी जाणले होते की तिला सर्वात जास्त कशाची भूक आहे? स्वीकृतीची. रमेश म्हणाले. एका वाक्यात संदर्भ सोडून अर्थ काढून कुटुंबावर आरोप लावता येत नाहीत. अनघाने त्यांच्याकडे पाहिले. तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवले होते. मी केवळ ओळख करून दिली होती. का? कारण तू त्यावेळी कोसळत होतीस. कंपनीला नवीन लोकांची गरज होती. कंपनीला की तुम्हाला?
रमेशच्या डोळ्यात पहिल्यांदाच कठोरता स्पष्ट दिसू लागली. तुला वाटते की ही कंपनी केवळ तुझ्यामुळे चालत आहे. तुझ्या वडिलांनंतर कोणी सर्व सांभाळले? तुझी आई रडत होती. तू अनुभवहीन होतीस. मी नसतो तर बोर्डाने तुला पहिल्याच वर्षी काढून टाकले असते आणि त्याच मदतीच्या बदल्यात तुम्ही तुमच्या माणसांना कंपनीत भरले. मी कुटुंबाला वाचवले. रुपल म्हणाली. तुम्ही कुटुंबाची रक्षा केली नाही. तुम्ही निर्णय प्रक्रियेवर ताबा मिळवला. रमेशने तिच्याकडे बोट दाखवले. तुला माहीत आहे का तू कोणाशी बोलत आहेस? अनघाने धीर धरून स्पष्ट स्वरात म्हटले. त्यांना बोलू द्या. रमेशने विश्वास बसेना की तीच मुलगी जिने वर्षांपासून कुटुंबाच्या मर्यादेचा पाठ गिरवला होता ती त्यांच्या आदेशाच्या विरोधात उभी राहू शकते. त्यांनी खुर्ची मागे सारली. जर तुला तुझ्या मामांवर विश्वास बसत नसेल तर मी या अपमानजनक बैठकीत एक क्षणही राहणार नाही. महेंद्र म्हणाले. तुम्ही कुठेही जाणार नाही. जोपर्यंत अंतर्गत तपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचे सर्व मतदान अधिकार स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल. रमेशने उपरोधिक हसून म्हटले. तुम्ही विसरत आहात की माझ्याकडे कुटुंबाची प्रॉक्सी आहे. अनघाने विचारले. कोणाची? तुझ्या आईची. हे ऐकून तिचा चेहराच बदलला. अनेक वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर सुशीला देशपांडे यांनी आपल्या भावाला तात्पुरते मतदान अधिकार दिले होते. अनघाला सांगण्यात आले होते की ती व्यवस्था केवळ सुरुवातीच्या संकटापुरती मर्यादित होती. ते अधिकार अजूनही सक्रिय होते. तिने वित्त संचालकांना विचारले. त्यांनी हळूच म्हटले. काही कागदपत्रांनुसार हो. मला याची माहिती का दिली गेली नाही? कारण हे कुटुंबातील गोष्टी असल्याचे सांगितले गेले होते. रमेशने आपल्या फाईल्स उचलल्या. तू आता भावनांच्या भरात निर्णय घेत आहेस. उद्या समजेल की कंपनी चालवणं म्हणजे कोर्टात आरोप ऐकणं इतकं सोपं नसतं. अनघा म्हणाली. आजपर्यंत मी असा विचार करत होते की तुम्ही वडिलांनंतर आम्हाला साथ दिली. पण जर तुम्ही समीरला माझ्या आयुष्यात पाठवले, पेमेंट लपवले आणि आईच्या अधिकारांचा वापर केला तर तुम्ही साथ दिली नाही. तुम्ही आम्हाला परावलंबी बनवले आहे. रमेश दरवाजांपर्यंत पोहोचले. तिथे थांबून ते म्हणाले. परावलंबी तोच असतो ज्याच्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता नसते. दरवाजा बंद झाला. हे वाक्य अनघाला आतून कापून गेले. कारण त्यात केवळ अपमान नव्हता, त्यात थोडं सत्यही होतं. तिने वर्षानुवर्ष कठीण निर्णय इतरांच्या हातात सोडून दिले होते. कधी मामांवर विश्वास ठेवला, कधी समीरवर, तर कधी अवधूतच्या अदृश्य मदतीवर आणि स्वतःला स्वतंत्र समजत राहिली. त्या रात्री बोर्डाने अनघाला संचालनातून तात्पुरते हटवण्याचा प्रस्ताव मांडला नाही, पण सर्व मोठी पेमेंट्स थांबवण्यात आली. रमेशची संमती बरखास्त करण्यात आली. समीरला इमारतीतून बाहेर नेले गेले आणि त्याचे उपकरणे तपासणी टीमच्या हवाली केली गेली. अनघा आपल्या कॅबिनमध्ये एकटीच बसली होती. पांढऱ्या सूटच्या बाहीवर कॉफीचा छोटा डाग होता. केस विस्कटलेले होते. तिच्यासमोर 3 वस्तू होत्या. घटस्फोटाच्या आदेशाची डिजिटल प्रत, समीरची छायाचित्र आणि रुपलने दिलेले पेमेंट्स रेकॉर्ड्स. तिन्ही एकाच दिवसात तिच्या आयुष्यातील 3 वेगळी सत्य बनली होती. तिने आईला फोन केला. सुशीलाने फोन उचलताच म्हटले. अनघा, मी अनेकदा फोन केला आहे. बँकवाले घरी आले होते. हे सर्व काय होत आहे? आई, तुम्ही तुमचे वोटिंग राईट्स मामाला कधी दिले होते? दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. तुम्ही कधी दिले होते? आणि वडिलांच्या निधनानंतर किती काळासाठी? त्यावेळी कोणतीही मुदत ठरलेली नव्हती. तुम्ही माझ्यापासून हे सर्व का लपवले? सुशीलाचा आवाज बचाव करणारा झाला. मी तुझ्या भल्यासाठीच केले होते. कंपनीत इतके पुरुष होते, कोणीही आमचे ऐकत नव्हते. तुझे मामाच कुटुंबातील एक होते. त्यांनीच त्या अधिकारांतून पेमेंट समित्या बनवल्या. आपल्या माणसांची नियुक्ती केली. समीरला माझ्या आयुष्यात पाठवले. अनघाने वाक्य पूर्ण केले. सुशीलाचा श्वास रोखला गेला. यात रमेशचा काय संबंध? खूप खोल संबंध आहे आई. सुशीलाने लगेच म्हटले. नाही, तुझा मामा असं करू शकत नाही. अनघा कडू हसली. मीही हेच म्हणत होते की समीर असं करू शकत नाही. त्या वाक्यानंतर सुशीला गप्प झाली. अनघाने पहिल्यांदाच आपल्या आईशी कोणत्याही संकोचाशिवाय म्हटले. तुम्ही नेहमी शिकवले की कुटुंबातील गोष्टी बाहेर जाता कामा नये. मामाचा आदर केला पाहिजे. पतीशी मतभेद असले तरी समाजासमोर हसले पाहिजे. पण तुम्ही हे नाही शिकवले की कुटुंबात कोणी चुकीचे वागत असेल तर त्याच्यासमोर उभे कसे राहायचे. अनघा, मी तुझी आई आहे. माझ्याशी असा हो. तुम्ही माझी आई आहात, म्हणूनच तुमच्या निर्णयांचा परिणाम सर्वात जास्त झाला आहे. सुशीला रडू लागली. तू मला दोष देत आहेस? मी कोणालाच दोष देत नाही आई. पहिल्यांदाच जबाबदारी वाटून घेत आहे. माझीसुद्धा. कॉल संपल्यानंतर अनघा खूप वेळ रडली. समीरसाठी नाही, अवधूतसाठीही नाही. ती त्या स्त्रीसाठी रडली जी ती स्वतः बनली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अवधूतला मयूरने संपूर्ण रात्रीचा अहवाल दिला. रमेश नाईकांनी जुन्या प्रॉक्सी कागदपत्रांच्या आधारे एक आपत्कालीन बैठक बोलवण्याची तयारी केली आहे. तो म्हणाला,
उद्देश अनघाला तात्पुरते हटवणे, बाहेरील गुंतवणूकदारांनी आणि काही संपत्ती विकण्याची मंजुरी घेणे आहे. अवधूतने फाईल उघडली. खरेदीदार एक खाजगी गुंतवणूक कोष होता, पण त्याच्या संचालकांमध्ये 2 नावे अशी होती जी रमेशच्या जुन्या कंपन्यांशी जोडलेली होती. हे गुंतवणूक नाही, नियंत्रणाचे हस्तांतरण, कंट्रोल ट्रान्सफर आहे. अवधूत म्हणाला, हो, आणि जर बोर्डाने मंजुरी दिली तर ते सोलापूरची 2 युनिट्स, रत्नागिरीचे गोदाम आणि पुण्यातील जमीन गहाण ठेवू शकतात. अनघाला माहिती आहे, आत्तापर्यंत नाही. अवधूत खिडकीपाशी गेला. त्याच्या मनात 2 आवाज होते. एक म्हणत होता की हे आता त्याचे कुटुंब नाही, ही त्याची जबाबदारी नाही. दुसरा त्याला वसंतराव देशपांडेची ती जुनी संध्याकाळ आठवण करून देत होता. वसंतरावांनी एकदा त्याला म्हटले होते, अवधूत, व्यवसाय केवळ बॅलन्स शीट नसतो. अनेकदा यात त्या लोकांचे श्वास जोडले गेलेले असतात ज्यांना मालक कधी भेटतही नाही. तेव्हा अवधूतला हे वाक्य सामान्य सल्ला वाटले होते. आता त्याचा अर्थ बदलला होता. हर्षद देसाईशी संपर्क झाला का? मयूरने मान हलवली. ते नाशिकमध्ये आहेत. वय झालं आहे, पण त्यांनी सांगितले आहे की त्यांच्याकडे वसंतराव देशपांडे यांच्या ट्रस्टची जोडलेली जुनी कागदपत्रं आहेत. आजच निघूया. दुपारपर्यंत दोघं नाशिकला पोहोचले. शहराच्या जुन्या वस्तीत हर्षद देसाईंचे घर होते. ते एकेकाळी वसंतरावांचे खाजगी वकील आणि कुटुंबाचे विश्वस्त सल्लागार होते. आता त्यांनी सक्रिय वकिली सोडली होती. त्यांनी अवधूतला पाहताच म्हटले, मला वाटले होते हा दिवस कधीच येणार नाही. तुम्हाला माहीत होते? काही गोष्टी माहीत होत्या, सर्व नाही. छोट्याशा अभ्यास कक्षात जुन्या कागदपत्रांची कपाटं होती. हर्षदने एक धातूची पेटी उघडली आणि अनेक फाईल्स बाहेर काढल्या. वसंतरावांनी निधनापूर्वी सुमारे 1 वर्ष आधी कौटुंबिक हिस्सा एक संरक्षित ट्रस्टमध्ये टाकण्याची तयारी केली होती. ते म्हणाले, पण कंपनी रेकॉर्ड्समध्ये असा कोणताही पूर्ण ट्रस्ट दिसत नाही, कारण सार्वजनिक हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. केवळ एक संरक्षण करार, प्रोटेक्शन ॲग्रीमेंट नोंदणीकृत झाला होता. त्यांनी एक दस्तऐवज अवधूत समोर ठेवला. त्यात लिहिले होते की जर संस्थापकाच्या निधनानंतर कौटुंबिक हिश्श्यावर दबाव, फसवणूक, चुकीचे प्रतिनिधित्व किंवा अवैध ताबा घेण्याचा धोका निर्माण झाला तर एक स्वतंत्र संरक्षकाला तात्पुरती स्थगिती, स्टे ऑर्डर लावण्याचा अधिकार असेल. संरक्षक म्हणून अवधूत व्यासाचे नाव होते. अवधूत काही क्षण तो दस्तऐवज पाहत राहिला. मला कधीच का नाही सांगितले? हर्षद म्हणाले. वसंतरावांचा निर्देश होता की ही तरतूद केवळ संकट काळातच उघडली जावी. त्यांना नको होते की तुझा आणि अनघाचा विवाह या जबाबदारीच्या ओझ्याने सुरू व्हावा. अनघाला माहीत होते? नाही. सुशीलाजींना? हर्षदने नजर खाली झुकवली. अंशतः माहिती होती. मयूरने विचारले, त्यांनी विरोध केला होता का? त्यांना भीती होती की बाहेरच्या जावयाला नियंत्रण मिळेल, आणि मी त्यांना समजावले होते की हे स्वामित्व नाही, केवळ सुरक्षा अधिकार आहेत. पण वसंतरावांच्या निधनानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क बंद केला. आणि रमेश, मला वाटते त्यांनाही कसल्या तरी मार्गाने माहिती मिळाली होती. काही वर्षांपूर्वी माझ्या कार्यालयातून जुन्या कागदपत्रांच्या प्रती मागितल्या गेल्या होत्या. अवधूतला समजले की रमेशचा संपूर्ण खेळ या तरतुदीला निष्क्रिय करण्यावरच आधारित होता. जर समीरला पुरेसा हिस्सा मिळाला असता आणि कुटुंबाची प्रॉक्सी त्याच्या नियंत्रणात राहिली असती तर त्यांनी संकटाच्या नावाखाली संपत्ती विकली असती. या कागदपत्राने आपण मतदान रोखू शकतो, मयूर म्हणाला. हर्षदने मान हलवली. परंतु मूळ प्रत सुरक्षित असेल. त्यांनी पेटीत हात घातला. मग त्यांचा चेहरा बदलला. काय झाले? अवधूतने विचारले. हर्षदने इतर फाईल्स बाजूला काढल्या. पेटी रिकामी होती. मूळ प्रत इथेच होती. खोलीत शांतता पसरली. शेवटची कधी पाहिली होती? 3 महिन्यांपूर्वी. या जागेची माहिती कोणाला होती? माझ्या जुन्या सहाय्यकाला आणि सुशीलाताईंना, अनघाची आई यांना. अवधूतने लगेचच अनघाला फोन केला. ती त्याच वेळी तिच्या आईच्या घरी होती. सुशीला समोर बसली होती. त्यांचा चेहरा थकला होता, पण अनघाचा स्वर पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होता. आई, हर्षद काकांकडे जो ट्रस्टचा दस्तऐवज होता त्याबद्दल तुम्हाला माहीत होते का? सुशीलाचे डोळे विस्फारले. अवधूतने तुला सांगितले? तर तुम्हाला माहीत होते? तुझ्या वडिलांनी खूप विचित्र निर्णय घेतला होता. त्यांनी अवधूतला तुझ्या संपत्तीवर रोख लावण्याचा अधिकार देऊन ठेवला होता. संपत्तीवर नियंत्रण नाही, अवैध हस्तांतरण रोखण्याचा अधिकार. तुम्हाला कसे वाटले की तो याचा गैरवापर करेल? अनघाने थकलेल्या स्वरात म्हटले. कारण जर त्याला तसे करायचेच असते तर त्याने 5 वर्षांपूर्वीच केले असते. सुशीला काहीच बोलली नाही. अनघा पुढे झुकली. मूळ दस्तऐवज कुठे आहे? मला माहीत नाही, पण ते मला हवे आहे. मी ते घेतले नाही. तुम्ही मामाला सांगितले होते का की ते कुठे ठेवले आहे? सुशीलाचे ओठ थरथरले. हे उत्तर पुरेसे होते. त्यांनी सांगितले होते.
त्यांनी म्हटले होते की अवधूत एक दिवस कंपनीवर ताबा मिळवू शकतो. त्यांनी म्हटले होते की तुझ्या वडिलांनी आजारपणात चुकीचा निर्णय घेतला होता आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. तो माझा भाऊ आहे. पण आई, मी तुझी मुलगी आहे. सुशीलाच्या डोळ्यातून पाणी आले. मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला कोणापासून वाचवले? त्या माणसापासून ज्याने वर्षानुवर्ष आपल्या कंपनीला वाचवले, की त्या सत्यापासून जे तुम्हाला गैरसोयीचे वाटत होते? सुशीलाने डोके धरले. मला भीती वाटत होती. तुझे बाबा गेले होते. सगळे म्हणत होते की एक विधवा आणि एक तरुण मुलगी व्यवसाय सांभाळू शकत नाही. रमेश म्हणाले, ते सर्व काही सांभाळतील. अनघाने पहिल्यांदाच आपल्या आईच्या भीतीकडे केवळ कमजोरी म्हणून नाही, तर त्या काळातील सामाजिक वास्तव म्हणून पाहिले होते. वडिलांच्या निधनानंतर नातेवाईक, बँक, पुरवठादार आणि बोर्डाचे सदस्य सगळेच सुशीला यांना अस्थिर व्यक्ती समजत होते. त्यांनी आपल्या भावावर विश्वास ठेवला, कारण त्यांना वाटले की एक पुरुष नातेवाईक कुटुंबाची ढाल बनेल. पण ती ढाल हळूहळू दरवाजाची किल्ली बनली. अनघा म्हणाली, तुमची चूक घाबरणे नव्हती. तुमची चूक ही होती की भीतीपोटी तुम्ही प्रत्येक निर्णय त्यांच्या हातात देऊन टाकला. सुशीला रडत रडत म्हणाली, आता काय होईल? आता आपण त्याचे परिणाम भोगू. त्याच संध्याकाळी अनघा अवधूतच्या कार्यालयात पोहोचली. ती कोणतीही सूचना न देता तिथे आली होती. मयूरने तिला बसायला सांगितले, पण ती उभीच राहिली. जेव्हा अवधूत खोलीत आला तेव्हा दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. अनघाने पहिल्यांदाच त्याला त्या ठिकाणी पाहिले जिथे तो खऱ्या अर्थाने काम करत होता. भिंतीवर पश्चिम भारतातील गुंतवणुकींचे नकाशे होते. एका स्क्रीनवर सोलापूरच्या युनिट्सची स्थिती होती. दुसऱ्यावर पुरवठादारांचे पेमेंट्स. एका स्वतंत्र रिपोर्टमध्ये देशपांडे टेक्स्टाईलच्या कर्मचाऱ्यांचा पगार दिसत होता. तू अजूनही कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार पाहत आहेस? तिने विचारले. हो. जरी तू सर्व गॅरंटी थांबवली आहेस तरी. गॅरंटी कंपनीच्या मालकीसाठी होती, कामगारांची चूक नाही. अनघाने मान खाली घातली. मी माफी मागायला इथे आली आहे. अवधूत शांत राहिला. पण मी असे म्हणणार नाही की समीरने मला फसवले आणि मी निर्दोष होते. त्याने खोटे बोलले. मामांनी योजना आखली. आईने गोष्टी लपवल्या. तरीही निर्णय मी घेतले. मी तुला दुर्लक्षित केले. तुझ्या बोलण्याला हेवा समजले. तुझ्या शांततेला कमजोरी समजले. अवधूत म्हणाला, माझ्या शांततेतही चूक होती. अनघाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मला वाटले की न सांगता मदत करणे म्हणजे प्रेम आहे. पण प्रत्येक वेळी तुझे संकट सोडवून मी तुला वास्तवापासून दूर ठेवले. मी असे मानले की तू स्वतःहून समजून घेशील. पती पत्नीमधील अनुमान संवादाची जागा घेऊ शकत नाही. तर आपली लग्नाची गाठ माझ्यामुळेच तुटली नाही का? विश्वासघात तुझा निर्णय होता, पण अंतर आपण दोघांनीही पडू दिले. अनघाचे डोळे भरून आले. तू मला कधी क्षमा करू शकशील का? अवधूतने उत्तर देण्यापूर्वीच बराच वेळ घेतला. कदाचित आणि पुन्हा नाही. त्या एका शब्दाने तिला आतून चिरून टाकले. तरीही तिने मान हलवली. मी तुला परत मिळवण्यासाठी आली नव्हती. चांगलेच आहे. मी कंपनीतून तात्पुरती बाहेर पडत आहे. सर्व अधिकार स्वतंत्र समितीला देईन. हे सोपे नसेल. सोपे रस्ते निवडूनच मी इथपर्यंत पोचली आहे. अवधूतने पहिल्यांदा तिच्यातील बदल पाहिला. ती अजूनही तुटलेली होती, पण पहिल्यांदाच कोणाच्या तरी मागे लपण्याचा ती प्रयत्न करत नव्हती. अनघाने टेबलावर एक फाईल ठेवली. या माझ्या वैयक्तिक ईमेल्सच्या प्रती आहेत. यात मामा आणि समीर यांच्याशी झालेली पूर्ण चर्चा आहे. जिथे मी चुकीची मंजुरी दिली तिथेही काहीही हटवले नाही. अवधूतने फाईल उघडली नाही. तुला माहीत आहे का, यामुळे तुझ्याविरुद्ध ही चौकशी होऊ शकते. हो, पद जाऊ शकते. कदाचित जायलाच हवे. कुटुंबाचे नाव खराब होईल. अनघाचा आवाज खूप शांत होता. नाव वाचवण्यासाठी सत्य दाबले तरीही कुटुंब आधीच खराब झाले आहे. रात्र होत असताना मयूरने सूचना दिली की रमेशने दुसऱ्या दिवशी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांच्याकडे सुशीला यांची जुनी प्रॉक्सी, 2 लहान भागधारकांचा पाठिंबा आणि काही संचालकांचे आश्वासन होते. बैठकीचा प्रस्ताव स्पष्ट होता. अनघाला तात्पुरते हटवणे, कंपनीची मालमत्ता गहाण ठेवणे आणि खाजगी फंडातून तातडीने भांडवल घेणे. जर हे पारित झाले तर रमेशना वास्तविक ताबा मिळेल. मयूर म्हणाला. अवधूतने विचारले, मूळ ट्रस्ट दस्तऐवजाचे काय झाले? वकील देसाईच्या जुन्या सहाय्यकांची चौकशी झाली. त्याने कबूल केले की काही आठवड्यांपूर्वी एक कायदेशीर प्रतिनिधी आला होता. तो म्हणाला की सुशीला यांची परवानगी आहे. दस्तऐवजांमधील तो प्रतिनिधी रमेश यांच्या कायदेशीर टीमशी जोडलेला आहे. अनघा म्हणाली, तर मूळ प्रत त्यांच्याकडे आहे की नष्ट केली आहे? मयूर म्हणाला. अवधूत काही काळ विचार करत राहिला. नोंदणी रेकॉर्ड नाशिक उपनिबंधक कार्यालयात संदर्भ क्रमांकासह आहेत, पण स्कॅन अपूर्ण आहे. बँकेच्या रेकॉर्ड्समध्ये वसंतराव देशपांडे यांनी संरक्षण कराराच्या वेळी एक छोटी ट्रस्ट ठेवली होती. बँकेकडे पुरावा असू शकतो. अनघाने विचारले, आपल्याकडे बैठकीपर्यंत किती वेळ आहे? 14 तास. मयूरने तिला उत्तर दिले.
त्या क्षणी अवधूतचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. दुसऱ्या बाजूने एक पुरुषाचा मंद आवाज आला. जर तुम्ही मूळ दस्तऐवज शोधत असाल तर वेळ वाया घालवू नका. कोण बोलत आहे? ज्याला चुकीच्या वेळी योग्य फाईल दिसली होती. नाव सध्या महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की दस्तऐवज नष्ट झालेला नाही. अवधूतने स्पीकर चालू केला. पण तो दस्तऐवज रमेश नाईक यांच्याकडेही नाही. मग कुठे आहे? मयूरने विचारले. त्यांच्या कायदेशीर टीमचा एक सदस्य तो घेऊन गायब झाला आहे. त्याला माहीत आहे की दोन्ही बाजू त्याला शोधत आहेत. त्याला काय हवे आहे? सुरक्षा आणि पैसे. अवधूतने विचारले. तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात का? काही क्षण शांतता होती. होतो, आता नाही. लाईन कट होण्यापूर्वी फक्त एक वाक्य ऐकू आले. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवत आहात त्याच्या टीमपासून सुरुवात करा. खोलीत उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा मयूरकडे वळल्या. मयूरचा चेहरा स्थिर राहिला, पण त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट होती. अवधूतने लगेच म्हटले, हे आपल्याला विभागण्याचा, तुला भावनिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करतील. तो अधिकार मी त्यांना वर्षानुवर्ष दिला होता. उद्या परत घेईन. रात्र गडद होत गेली. एका बाजूला रमेश आपल्या समर्थकांना फोन करत होते. ते त्यांना समजावत होते की कंपनी वाचवण्यासाठी कठोर निर्णय आवश्यक आहेत. दुसऱ्या बाजूला समीर आपल्या वकिलांमार्फत सौदा करण्याचा प्रयत्न करत होता. तो रमेश यांच्या विरुद्ध साक्ष देण्याच्या बदल्यात स्वतःला वाचवू इच्छित होता. सुशीला घराच्या देवघरासमोर बसल्या होत्या. त्यांना पहिल्यांदाच समजले की कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी आपल्या मुलीला सत्यापासून दूर ठेवले आणि आपल्या भावाला गरजेपेक्षा जास्त अधिकार दिले. आणि अवधूत आपल्या कार्यालयात बसून त्या सर्व खुणा जोडत होता, ज्या वसंतराव देशपांडे यांनी वर्षापूर्वी सोडलेल्या होत्या. रात्रीच्या शेवटच्या प्रहारात मयूर धावत खोलीत आला. सापडले. अवधूत उठून उभा राहिला. काय? मूळ दस्तऐवज नाही, पण त्याच्या नोंदणीची पूर्ण व्हिडिओ प्रत उपनिबंधक कार्यालयाने जुन्या डिजिटलायझेशन प्रोजेक्टमध्ये प्रत्येक पानाची मायक्रोफिल्म्स बनवली होती. अनघाने सुटकेचा श्वास सोडला, पण मयूरचा चेहरा अजूनही गंभीर होता. आणखी एक समस्या आहे का? ज्या कायदेशीर अधिकाऱ्याने मूळ प्रत काढली होती तो आपल्याच बाहेरील सल्लागार टीमचा सदस्य होता आणि ज्याने आज संध्याकाळी रमेश यांच्या लोकांशी नाही तर समीरच्या वकिलांशी संपर्क साधला आहे. अवधूतने विचारले. का? कारण समीर दोन्ही बाजूंनी विक्री करण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी अनघाच्या फोनवर एक संदेश आला. पाठवणारा समीरच होता. त्यात फक्त लिहिले होते, उद्या बोर्ड मीटिंगला येण्यापूर्वी मला भेट. माझ्याकडे असा पुरावा आहे जो तुझ्या मामांचा अंत करेल. बदल्यात मला देशाबाहेर जाण्यासाठी मदत हवी आहे. अनघाने संदेश अवधूतला दाखवला. अवधूतने तो संदेश वाचून फोन टेबलावर ठेवला. तो घाबरला आहे, अनघा म्हणाली. घाबरलेला माणूस सत्यही बोलू शकतो आणि सर्वात मोठं खोटंही. आपण भेटायला हवे का? अवधूतने खिडकीबाहेरील अंधाऱ्या शहराकडे पाहिले. भेटू, पण त्याच्या अटीवर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्यास काही तास शिल्लक होते. रमेश यांना विश्वास होता की कुटुंबाचे जुने अधिकार आणि बोर्डातील संबंध त्यांना विजय मिळवून देतील. समीर विचार करत होता की शेवटच्या क्षणी पुरावा विकून तो स्वतःला वाचवेल. अनघा पहिल्यांदाच कोणाच्याही सावलीत न लपता आपल्या कुटुंबासमोर उभे राहण्यास जात होती आणि अवधूतला माहीत होते की होणारी बैठक केवळ कंपनीच्या मालकीचा निर्णय घेणार नाही, तर हेही ठरवेल की अनेक वर्षांपासून नाते, सन्मान आणि कुटुंबाच्या नावावर बोलले गेलेले कोणते खोटे शेवटी जिवंत राहील. पहाट होण्यापूर्वी पुण्यात धुक्याची चादर पसरली होती. SB रोडच्या उंच इमारती धुसर प्रकाशात स्थिर उभ्या होत्या. जणू शहर स्वतः एखाद्या निर्णयाची वाट पाहत होते. अवधूतने संपूर्ण रात्र डोळ्याला डोळा लावला नव्हता. त्याच्यासमोर विविध स्रोतांकडून आलेले दस्तऐवज होते. नाशिक उपनिबंधक कार्यालयाची मायक्रोफिल्म्स, वसंतराव देशपांडे यांच्या कौटुंबिक ट्रस्टची बँक पावती, वकील देसाई लिखित विधान, रुपल त्रिवेदींचे ऑडिट रेकॉर्ड्स, समीर आणि रमेश यांच्यातील ईमेल आणि ज्या कंपन्यांमार्फत पैसे बाहेर पाठवले गेले त्याची संपूर्ण यादी. मूळ दस्तऐवज त्याच्याकडे नव्हता. पण आता प्रकरण एक कागदावर अवलंबून नव्हते. मयूरने खोलीत प्रवेश करत सांगितले, बोर्ड मीटिंग 11 वाजता ठेवली आहे. रमेश नाईकांनी सर्व सदस्यांना सूचना पाठवली आहे की कंपनी वाचवण्यासाठी तातडीच्या भांडवल गुंतवणुकीवर मतदान होईल. किती सदस्य त्यांच्यासोबत आहेत? नक्की 5. 3 अजून निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. महेंद्र दलाल आणि 2 स्वतंत्र संचालक आपल्या बाजूने असतील. जर पुरावा पुरेसा असेल तर. अनघा खिडकीपाशीच उभा होती. तिने आदल्या दिवशीचा पांढरा सूट घातला नव्हता. आज ती गडद निळ्या रंगाच्या साडीत होती. चेहऱ्यावर मेकअप नव्हता. डोळ्याखाली थकवा होता, पण तिचा आवाज स्थिर होता. समीरशी संपर्क झाला का? मयूर म्हणाला. त्याने हॉटेल बदललं आहे. त्याच्या वकिलाने संदेश पाठवला आहे की तो केवळ खाजगी भेटीत साहित्य देईल. अवधूतने विचारले. ठिकाण? एक क्लबची खाजगी खोली.
तो तिथे येणार नाही. अनघाने त्याच्याकडे पाहिले. तुला कसं माहीत? कारण तो पुरावा विकत आहे, सत्य सांगत नाही आहे. जो व्यक्ती दोन्ही बाजूंनी सुरक्षा मागत आहे तो मोकळ्या खोलीत येणार नाही. मयूरने आपला फोन टेबलावर ठेवला. आम्ही त्याला संदेश पाठवला आहे की कोणताही व्यवहार होणार नाही. जर त्याच्याकडे पुरावा असेल तर तो कंपनीचा स्वतंत्र तपास समितीकडे सोपवावा. काही क्षणानंतर फोन वाजला. समीरचा कॉल होता. अनघाने स्क्रीन पाहिली. मग अवधूतकडे पाहिले. उचल. अवधूतने तिला सांगितले. तिने स्पीकर चालू केला. तुला समजत नाही आहे? समीरचा आवाज आला. रमेश तुला आणि तुझ्या आईला पूर्णपणे कंपनीतून हटवेल. माझ्याकडे त्यांच्या सहीचे निर्देश आहेत. अनघा शांत स्वरात म्हणाली. तर ते तपास समितीकडे पाठवून दे. आधी माझी अट मान्य कर. नाही. तुला माहीतही आहे का मी तुझ्यासाठी किती मोठा धोका पत्करला? त्या वाक्यावर अनघा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तू माझ्यासाठी धोका पत्करत नाहीस. तू माझ्या नावाचा, माझ्या विश्वासाचा आणि माझ्या कंपनीचा वापर केलास. मी तुला कधीही भाग पाडले नव्हते. हे तू आधीही बोलला आहेस आणि तू बरोबर आहेस. तुझ्या खोटेपणावर विश्वास ठेवणे ही माझी चूक होती. पण तुझ्या गुन्ह्यांची जबाबदारी माझ्या चुकींवर ढकलली जाऊ शकत नाही. समीरचा स्वर कठोर झाला. जर मी बोर्डात सांगितले की सर्व पेमेंट्स तुझ्या मंजुरीने झाले होते तर मी ते स्वीकारेन की मी पूर्ण चौकशीशिवाय मंजुरी दिली. दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. समीरने कदाचित हे उत्तर अपेक्षित केले नव्हते. अनघा पुढे म्हणाली, मी माझं पद वाचवण्यासाठी सत्य लपवणार नाही. तू तुझी कंपनी गमावशील कदाचित, पण आता मला स्वतःला अधिक गमवायचे नाही. तिने कॉल कट केला. अवधूतने तिच्याकडे पाहिले. हे बोलणे सोपे होते, करणे कठीण असेल. मला माहीत आहे. बोर्डसमोर मला माझे संबंध, चुकीची मंजुरी आणि माहिती लपवल्याची गोष्ट कबूल करावी लागेल. मी करेन. तुझी आईसुद्धा तिथे असेल. अनघाची नजर खाली झुकवली. त्यांनाही ऐकावं लागेल. बैठक सुरू होण्यापूर्वी सुशीला देशपांडे मुख्यालयात पोचल्या. वर्षानुवर्ष लोक त्यांना देशपांडे कुटुंबाच्या प्रतिष्ठित प्रमुख म्हणून पाहत होते. आज त्यांनी साधी साडी घातली होती. चेहऱ्यावर भीती होती. अनघाला पाहतच त्या म्हणाल्या, रमेशनी मला फोन केला होता. त्याने म्हटले की तू अवधूतसोबत मिळून कुटुंबाची कंपनी त्यांच्याकडून हिरावून घेऊ इच्छितेस? अनघाने थकलेल्या स्वरात विचारले. आणि तुम्हाला यावर विश्वास बसला? सुशीलाने लगेच उत्तर दिले, नाही. आई, आज तुम्ही कोणत्या बाजूला उभे राहणार आहात? मी कुटुंबाच्या बाजूला आहे. हीच समस्या आहे. तुम्ही प्रत्येक वेळी कुटुंब हा शब्द वापरता, पण कुटुंबात योग्य कोण आहे हे ठरवत नाहीत. सुशीलाचे डोळे भरून आले. तो माझा छोटा भाऊ आहे. मी त्याला लहानाचं मोठं केलं आहे आणि मी तुमची मुलगी आहे. मीही तुम्हाला वाचवू इच्छिते. आज मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. आज फक्त सत्य बोला. बोर्डरूममध्ये जेव्हा सर्व सदस्य बसले तेव्हा वातावरण सामान्य व्यवसायासारखे वाटत नव्हते. सुरक्षा अधिकारी बाहेर तैनात होते. स्वतंत्र कायदेशीर निरीक्षक आणि बाह्य लेखापरीक्षकही उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीला माहीत होते की आज केवळ एक गुंतवणूक प्रस्तावावर मतदान होणार नाही. आज अनेक वर्षांपासून चाललेली सत्तेची व्यवस्था मोडू शकत होती. रमेश नाईक निर्धारित वेळेच्या आधी पोहोचले होते. त्यांच्यासोबत 2 वकील आणि खाजगी गुंतवणूक फंडाचे 3 प्रतिनिधी होते. अनघाला पाहून ते म्हणाले, मला वाटले नव्हते की तू येशील. तू आता विश्रांती घेतली पाहिजे. मी अनेक वर्षे इतरांवर विश्वास ठेवून विश्रांतीच घेतली. आज जागा राहणं आवश्यक आहे. रमेशने अवधूतकडे पाहिले. आणि तू घटस्फोटानंतरही कुटुंबात शिरण्याचा एकही कारण सोडत नाहीस. अवधूतने उत्तर दिले, मी कुटुंबाच्या बैठकीत नाही तर गुंतवणूकदार आणि ट्रस्ट लाभार्थीच्या बैठकीत आलो आहे. तुझा इथे काहीही अधिकार नाही. मयूरनी नोंदणीकृत संरक्षण कराराची प्रमाणित प्रत टेबलावर ठेवली. रमेशच्या वकिलाने लगेच फाईल उचलली. ही मूळ प्रत नाही. अवधूतने सांगितले, ही सरकारी अभिलेखाची प्रमाणित मायक्रोफिल्म प्रत आहे. यासोबत बँक ट्रस्ट रेकॉर्ड, नोंदणी शुल्क, साक्षीदाराचे शपथपत्र आणि संस्थापकाच्या वकिलांचे निवेदन जोडले आहेत. रमेश हसले, पण त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी झाला होता. एका जुन्या अर्धवट दस्तऐवजाने कंपनी चालत नाही. महेंद्र दलालांनी बैठक सुरू केली. त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही मतदानापूर्वी सध्याचे संकट, संशयास्पद पेमेंट्स आणि मालकी हस्तांतरणाशी संबंधित सर्व पुरावे सादर केले जातील. रमेश उभे राहिले. कंपनीकडे फक्त काही दिवसांचे भांडवल शिल्लक आहे. सोलापूरचे युनिट्स थांबत आहेत. बँक विश्वास गमावून बसली आहे. अशा वेळी आपण भावनेने नाही तर व्यावहारिकतेने निर्णय घेतला पाहिजे. आपल्यासमोर एक खाजगी गुंतवणूक फंडाचा प्रस्ताव आहे जो तातडीने 400 कोटी उपलब्ध करून देऊ शकतो. स्क्रीनवर प्रस्ताव दाखवला गेला. पहिल्या नजरेत ती मदत वाटत होती, पण अटींमध्ये कंपनीच्या 3 प्रमुख मालमत्तांवर नियंत्रण, बोर्डात बहुमत आणि कुटुंबाच्या हिश्श्यावर पर्यायी अधिकार समाविष्ट होते. महेंद्र यांनी विचारले, ही गुंतवणूक आहे की संपादन? रमेशने उत्तर दिले, संकटात भांडवल स्वस्त मिळत नाही. अवधूतने एक चार्ट स्क्रीनवर दाखवला. हा फंड 3 स्तरांमध्ये कंपन्यांद्वारे चालवला जातो.
अंतिम लाभार्थ्यांपैकी 2 तुमचे जुने व्यावसायिक भागीदार आहेत. तिसरी कंपनी तुमच्या मुलाच्या सासरच्या लोकांशी जोडलेली आहे. खोलीत कुजबूज पसरली. रमेश म्हणाले, व्यापारात संबंध असणे गुन्हा नाही, संबंध लपवणे समस्या आहे. अवधूतने उत्तर दिले, विशेषतः जेव्हा तुम्ही कुटुंबाची प्रॉक्सी वापरून त्याच लोकांना कंपनीची मालमत्ता विकायला जात असता. रुपलला आत बोलवले गेले. तिने पेमेंट साखळी समजावून सांगितली. समीरच्या शिफारसी असलेल्या कंपन्यांना पैसे पाठवले जायचे. तिथून एक हिस्सा कमिशन म्हणून आणि खाजगी खात्यात जायचा. उर्वरित रक्कम अशा संस्थांपर्यंत पोहोचायची ज्या रमेश यांच्या गुंतवणूक रचनेशी जोडलेल्या होत्या. रमेशने तिला खोटे ठरवले. रुपलने उत्तेजित न होता एक ईमेल प्रदर्शित केला. त्यात रमेशने आपल्या सहाय्यकाला लिहिले होते की समीरच्या प्रकल्पावर प्रश्न उचलणाऱ्या अंतर्गत ऑडिटरला टीममधील अनुकूल व्यक्तीने बदलावे. हा तुमचा संदेश आहे का? महेंद्र यांनी विचारले. रमेश म्हणाले, संदर्भ वेगळा होता. नंतर एक ऑडिट रेकॉर्डिंग वाजवले गेले. त्यात रमेश म्हणत होते, आधी अनघाचा विश्वास समितीवर पक्का होऊ द्या. अवधूत आपोआप बाजूला होईल. त्यानंतर हिश्श्याचा रस्ता सोपा होईल. अनघाची बोटे थरथरू लागली, पण तिने मान खाली झुकवली नाही. रमेशने तिच्याकडे पाहिले. तुला वाटते मी तुला नष्ट करण्यासाठी योजना आखली? मी तुला अध्यक्ष केले. मी बोर्डला तुझ्या मागे उभे केले. अनघा म्हणाली, तुम्ही मला खुर्चीवर बसवले जेणेकरून निर्णय स्वतः घेऊ शकाल. तू अनुभवहीन होतीस, तर मग तुम्ही मला शिकवले का नाही? कारण तुझ्याकडे संयम नव्हता आणि तुमच्याकडे प्रामाणिकपणा नव्हता. खोलीत पुन्हा शांतता पसरली. रमेशचा आवाज कठोर झाला. तू आज त्या माणसाच्या सांगण्यावरून आपल्या मामाला गुन्हेगार ठरवत आहेस, ज्याने घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी तुझ्या कंपनीतून पैसे खेचले. आता सर्वांच्या नजरा अवधूतकडे वळल्या. अवधूत म्हणाला, माझ्या कारवाईची पूर्ण टाईमलाईन तपास समितीकडे आहे. कोणतीही सोय विवाहित संबंध संपल्यामुळे रोखली गेलेली नाही. समर्थन तेव्हाच निलंबित केले गेले जेव्हा पडताळणी न झालेल्या व्यक्तीला हिस्सा देण्याचा प्रस्ताव सादर झाला आणि संशयास्पद पेमेंट्सची प्राथमिक पुष्टी झाली. रमेश हसले. खूप सुंदर कायदेशीर भाषा आहे. सत्य हे आहे की तुला तुझ्या पत्नीने दुसऱ्याला निवडल्याचा अपमान सहन झाला नाही. अवधूत काही काळ शांत राहिला. अपमान झाला होता, दुःखही झालं होतं. मी असा देखावा करणार नाही की खाजगी भावना नव्हत्या, पण जर मला बदला घ्यायचा असता तर मी कर्मचाऱ्यांच्या पगारांचे फंडचे रक्षण केले नसते. मी पुरवठादारांसाठी वेगळी पेमेंट व्यवस्था केली नसती. मी फक्त माझे समर्थन रोखले असते आणि सगळ्यांना पडू दिले असते. त्याने कर्मचाऱ्यांची सुरक्षा योजना बोर्डासमोर ठेवली. त्या योजनेत पुढच्या 3 महिन्यांचा पगार, कारागिरांचे पेमेंट्स आणि आवश्यक उत्पादनासाठी मर्यादित क्रेडिट्स होते. या बदल्यात स्वतंत्र देखरेख, मालमत्ता विक्रीवर बंदी आणि पूर्ण ऑडिटची अट होती. महेंद्रने दस्तऐवज पाहिले. यामुळे कंपनीला श्वास घेण्यासाठी वेळ तरी मिळू शकतो. रमेशने लगेच म्हटले, आणि बदल्यात अवधूत नियंत्रण घेईल? नाही, अवधूत म्हणाला, नियंत्रण स्वतंत्र पुनर्गठन समितीकडेच राहील. त्यात माझा कोणताही मतदानाचा अधिकार नसेल. हे ऐकून अनेक संचालकांचे चेहरे बदलले. रमेशचा सर्वात मोठा आरोप कुंकवत पडला. त्यांनी सुशीला यांच्याकडे पाहिले. दीदी, तुम्ही शांत का आहात? सांगा सगळ्यांना की वसंतरावांच्या निधनानंतर मी या कुटुंबासाठी काय काय केले. सुशीलाचे डोळे पाण्याने भरले होते. तू मदत केली होतीस. रमेशच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला. मग सुशीला पुढे म्हणाल्या, पण मी मदत आणि अधिकारात फरक समजले नाही. मी तुला माझी प्रॉक्सी दिली कारण मला भीती वाटत होती. मला वाटले की एका विधवेचं कोणी ऐकणार नाही. मी अवधूतलाही घाबरायला सुरुवात केली कारण तू म्हणाला होतास की तो एक दिवस कंपनी घेईल. मी तुला सावध केले होते. तू माझ्या भीतीचा वापर केलास. रमेश स्थिर झाले. सुशीला बोर्डाकडे पाहू लागल्या. मी अनेक दस्तऐवजांवर वाचल्याशिवाय स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मी माझ्या मुलीपासून ट्रस्टची गोष्टही लपवली. मी माझ्या भावावर विश्वास ठेवला कारण समाजाने मला शिकवले होते की माहेरचा पुरुष विधवेचे रक्षण करतो. पण सत्य हे आहे की मी माझे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःहून मी सोडून दिला होता. त्यांचा आवाज तुटला. मी माझी प्रॉक्सी तात्काळ परत घेते. रमेशच्या वकिलांनी म्हटले, हे इतक्या सहजपणे होऊ शकत नाही. मयूरने दस्तऐवज समोर ठेवले. प्रॉक्सी निरस्तीकरण सूचना सकाळपासूनच नोंदणीकृत झाली आहे. ही बैठक सुरू होण्यापूर्वी ती प्रभावी झाली होती. रमेशने रागाने टेबलावर हात मारला. हे सगळे मिळून केलेले कट कारस्थान आहे. त्याचवेळी बोर्डरूमचा दरवाजा उघडला. समीर आत आला. त्याच्यासोबत 2 वकील होते. चेहरा थकलेला होता, पण डोळ्यात अजूनही स्वतःला वाचवण्याची बैचेनी दिसत होती. रमेशने त्याला पाहून म्हटले, तू इथे येण्याचं धाडस कसं केलंस? समीरने उत्तर दिलं, कारण मी एकटा जेलमध्ये जाणार नाही. त्याने एक हार्ड ड्राईव्ह टेबलावर ठेवली. यात रमेश नाईक यांचे निर्देश, परकीय खात्यांचे तपशील आणि खरेदीदार फंड्सशी झालेली त्यांची चर्चा आहे. रमेशने ओरडून म्हटले, हे खोटं बोलत आहे.
सर्व पैसा यानेच घेतला. समीरने कडवट हसून म्हटले, तुम्ही म्हणाला होतात की अनघाशी लग्न झाल्यावर मला हिस्सा मिळेल. तुम्ही म्हणाला होतात की अवधूतला हटवणे सोपे आहे, कारण तो कुटुंबात कधीच स्वीकारला गेला नव्हता. अनघाचा चेहरा पांढरा पडला. लग्न? तिने विचारले. समीरने तिच्याकडे पाहिले, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमाचा कोणताही अभिनय नव्हता. योजना होती की घटस्फोटानंतर आपण संबंध सार्वजनिक करू, मग कंपनीत माझी भूमिका मजबूत होईल. आणि ती दुसरी महिला, समीरने मान खाली घातली, ती सुद्धा योजनेचा भागच होती. म्हणजे ते तुमचे खरे नाते होते? त्याने उत्तर दिले नाही. अनघाने मान हलवली. त्या क्षणी तिच्यातील शेवटची भावनिक गाठ सुटली. तिला पहिल्यांदा स्पष्ट दिसले की समीरने केवळ तिचा वापरच केला नव्हता, तर त्याने तिच्या प्रेमाच्या व्याख्येची थट्टा केली होती. समीर म्हणाला, अनघा, मी नंतर तुझी काळजी घ्यायला सुरुवात केली होती. तुझी काळजी घेण्याचा अर्थ काय आहे? माझ्याशी खोटं बोलणं, माझ्या कंपनीचे पैसे घेणं, दुसऱ्या स्त्रीसोबत राहणं आणि संकट आल्यावर पुरावे विकून टाकणं. समीर गप्प राहिला. तू मला तोडले नाहीस, अनघा म्हणाली. तू फक्त ते दाखवले जे मी स्वतःपासून लपवत होते. मी कौतुक ऐकण्यासाठी इतकी भुकेली होते की मी चारित्र्य बघणं थांबवलं. कायदेशीर पर्यवेक्षकाने घोषणा केली की सर्व डिजिटल उपकरणे अधिकृतपणे सुरक्षित केली जातील आणि दस्तऐवज आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित नियामक संस्थांकडे पाठवले जातील. रमेश नाईकांनी बैठक रोखण्याची मागणी केली, परंतु स्वतंत्र संचालकांनी त्यांचे सर्व अधिकार तात्पुरते निलंबित करण्याच्या बाजूने मतदान केले. सुशीला यांची प्रॉक्सी आता हटवली होती. 2 छोट्या भागधारकांना पुरावे पाहिल्यानंतर आपला पाठिंबा काढून घेतला. खाजगी गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला गेला. रमेश पहिल्यांदाच एकटे दिसले. ते अनघासमोर थांबले. तुला वाटते तू जिंकलीस? अनघाने उत्तर दिले, नाही. या खोलीत कोणीही जिंकले नाही. कुटुंब तुटले, कंपनी संकटात आहे, कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे आणि मी माझे लग्न नष्ट केले. याला विजय म्हणत नाहीत. तरीही तू माझ्याविरुद्ध उभी राहिलीस, कारण उशिरा का होईना मला उभं राहायला शिकायचं होतं. रमेश यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाहेर जाण्यास सांगितले. जाताना त्यांनी सुशीला यांच्याकडे पाहिले, पण त्यांनी नजर खाली झुकवली. समीरलाही अधिकाऱ्यांसोबत पाठवण्यात आले. तो दरवाजापर्यंत पोहोचला, मग अनघाकडे वळला. कदाचित त्याला वाटले असावे की ती त्याला शेवटच्या वेळी थांबवेल. कदाचित त्याला अजूनही विश्वास होता की भावना या पुराव्यांपेक्षा शक्तिशाली असतील. अनघाने त्याच्याकडे पाहिले नाही. दरवाजा बंद झाला. बैठक समाप्त झाली नव्हती. आता कंपनी वाचवण्याचा प्रश्न समोर होता. अवधूतने पुनर्गठन योजना सादर केली. त्याने स्पष्ट केले की कोणतीही सुविधा कायमस्वरूपी असणार नाही. 3 महिन्यांच्या आत पूर्ण फॉरेन्सिक ऑडिट, स्वतंत्र बोर्ड, जुन्या कौटुंबिक प्रॉक्सीचा अंत, संबंधित पक्षांच्या सर्व करारांची पुनरावृत्ती आणि सार्वजनिक आर्थिक अहवाल अनिवार्य असेल. आणि अध्यक्षपदांचे काय? एका संचालकाने विचारले. अनघा स्वतः उभी राहिली. मी त्वरित प्रभावाने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा देते. सुशीला यांनी तिच्याकडे पाहिले. अनघा, तिने आईला थांबवले. मी सर्व गुन्ह्यांची जबाबदारी नाही, पण माझ्या कार्यकाळात योग्य तपासणीशिवाय पेमेंट्स झाले. मी वैयक्तिक संबंधांना व्यावसायिक निर्णयांवर प्रभाव टाकू दिला. मी प्रश्न विचारणाऱ्यांना हेवे दावे करणारे समजले आणि स्तुती करणाऱ्यांना पात्र समजले. तिने बोर्डासमोर आपला लेखी राजीनामा ठेवला. जर मला केवळ संस्थापक वसंतराव देशपांडे यांची मुलगी आहे म्हणून पदावर राहू दिले गेले आहे, तर आपण तीच चूक पुन्हा करू नका, जी आज समाप्त करायची आहे. महेंद्र म्हणाले, तुम्ही पुनर्गठनानंतर पुन्हा अर्ज करू शकता. तेव्हा माझे मूल्यांकनही इतर उमेदवारांप्रमाणेच व्हायला हवे. अवधूतने तिच्याकडे पाहिले. ती पूर्णपणे तुटली होती, पण पहिल्यांदाच ती पद, प्रेम किंवा कुटुंबाच्या मागे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत नव्हती. बोर्डाने सर्वसंमतीने स्वतंत्र अंतरिम समिती बनवली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि आवश्यक उत्पादनासाठी अवधूतच्या नेटवर्ककडून मर्यादित सुविधा स्वीकारली गेली. अटींमध्ये स्पष्ट लिहिले होते की अवधूतला कोणतेही अतिरिक्त शेअर्स, कौटुंबिक मालमत्ता किंवा भविष्यातील नियंत्रण मिळणार नाही. बैठक संपली तेव्हा संध्याकाळ झाली होती. बाहेर कर्मचारी अजूनही इमारतीत होते. बातमी संपूर्ण कार्यालयात पसरली होती. लोक घाबरले होते की कंपनी बंद होऊ शकते का? अनघा खाली लॉबीत गेली. तिथे सुमारे 200 कर्मचारी एकत्रित होते. कोणीही तिला भाषण देण्यास सांगितले नव्हते. तरीही ती त्यांच्यासमोर उभी राहिली. मी आज तुमच्याशी अध्यक्ष म्हणून नाही, तर अशा व्यक्ती म्हणून बोलत आहे जिच्या निर्णयांनी या कंपनीला संकटात आणले, ती म्हणाली. लॉबीत पूर्ण शांतता होती. चौकशी अजून सुरू आहे. अनेक गोष्टी कायदेशीर प्रक्रियेत स्पष्ट होतील, पण एवढे मी आता सांगू शकते की मी काही लोकांवर योग्य तपासणीशिवाय विश्वास ठेवला. मी आतून येणाऱ्या चेतावणी ऐकल्या नाहीत. याची जबाबदारी मी स्वीकारते. एका कर्मचाऱ्याने विचारले, आमची नोकरी जाईल का? अनघाचा आवाज भरून आला, पण तिने खरे सांगितले.
मी हे वचन देऊ शकत नाही की कोणतेही बदल होणार नाहीत, पण पुढच्या 3 महिन्यांचा पगार आणि आवश्यक उत्पादन सुरक्षित केले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पेमेंट्स कुटुंबाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी रोखले जाणार नाही. मागे उभा असलेला अवधूत तिचं बोलणं ऐकत होता. अनघाने त्याला व्यासपीठावर बोलावले नाही. तिने असेही म्हटले नाही की तिने कंपनी वाचवली. तिला समजले होते की आज तिचे काम कोणाची तरी महानता सांगणे नसून स्वतःची जबाबदारी स्वीकारणे होते. पुढचे अनेक महिने कठीण राहिले. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सुमारे 25 कोटींची संशयास्पद रकमेची अफरातफर समोर आली. काही रक्कम समीर आणि त्याच्या परिचित खात्यांमध्ये गेली होती. काही रमेश यांच्याशी संबंधित गुंतवणूक आराखड्यात पोहोचलेली होती. काही प्रकल्प जाणीवपूर्वक तोट्याचे दाखवले गेले होते, जेणेकरून मालमत्तेचे मूल्य कमी होईल आणि नंतर ती स्वस्तात खरेदी करता येईल. समीरने तपासात सहकार्य केले, पण त्याच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासभंग आणि पैशाचा गैरवापर केल्याबद्दल कारवाई सुरू राहिली. रमेशने सुरुवातीला सर्व आरोपांचा विरोध केला. मग अनेक डिजिटल पुराव्यांसमोर त्यांचा बचाव कमकुवत झाला. कायदेशीर प्रक्रिया लांब होती. एका चित्रपटाच्या दृश्यासारखा एका दिवसात निकाल लागला नाही. जबाब नोंदवले गेले, खात्यांची तपासणी झाली, न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि मालमत्तेवर तात्पुरती बंदी आली. देशपांडे टेक्स्टाईल्सही 1 दिवसात वाचली नाही. 2 युनिट्स काही काळासाठी बंद करावे लागले. काही महागडे विस्तार प्रकल्प रद्द झाले. वरिष्ठ व्यवस्थापकांचे बोनस रोखले गेले. पण मजूर आणि छोट्या पुरवठादारांच्या पेमेंट्सना प्राधान्य दिले गेले. स्वातंत्र्य बोर्डने कंपनीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यांनी म्हटले की चुकीने इतिहास पुसला जात नाही, तो सुधारला जातो. अनघाने सुमारे 6 महिने कंपनीच्या कोणत्याही पदावर काम केले नाही. ती पहिल्यांदा त्या जागेबाहेर आली जिथे प्रत्येक व्यक्ती तिला मॅडम म्हणत असे. तिने सोलापूरच्या त्या महिला कारागिरांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली, ज्यांचे काम वर्षानुवर्ष कंपनीच्या उत्पादनांमध्ये दिसत होते, पण त्यांची नावं कोणत्याही रिपोर्ट्समध्ये लिहिली जात नव्हती. तिथे तिला समजले की नेतृत्व म्हणजे केवळ मोठ्या बैठकीत निर्णय घेणे नाही. कधीकधी नेतृत्व म्हणजे एखाद्या मजुराची समस्या ऐकणं, वेळेवर पगार देणं आणि हे मान्य करणं की मालक असल्यामुळे कोणालाही आदराचा स्वयंचलित अधिकार मिळत नाही. सुशीलाही बदलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी डेक्कनची मोठी हवेली काही काळासाठी सोडली आणि आपल्या मोठ्या बहिणीसोबत राहू लागल्या. त्यांनी पहिल्यांदा कुटुंबातील अनेक सदस्यांसमोर मान्य केले होते की त्यांनी मुलीच्या लग्नात हस्तक्षेप केला. जावयाच्या क्षणोक्षणी त्यांनी अपमान केला आणि आपल्या भावाला गरजेपेक्षा जास्त त्यांनी अधिकार दिले. एक दिवस त्यांनी अवधूतला फोन केला. अवधूत, मला क्षमा मागायची आहे, त्यांनी म्हटले. अवधूतने शांत स्वरात उत्तर दिले, तुम्ही आधीही माफी मागितली होती. आधी मला वाटले होते की तू अनघाला वाचवशील, पण आज मी माझ्या कृत्यासाठी तुझी माफी मागत आहे. अवधूत काही क्षण गप्प राहिला. मी तुम्हाला क्षमा केली आहे. सुशीला यांचा आवाज थरथरला. तर तू कधी आमच्या घरी येशील? नाही. हे उत्तर कठोर नव्हते. क्षमा म्हणजे जुन्या संबंधात परतणे नव्हे, असे त्याने म्हटले. काही महिने असेच गेले. स्वातंत्र्य बोर्डाने अनघाला एक मर्यादित प्रकल्पाचा प्रस्ताव दिला. तिला कंपनीच्या मुख्य कामकाजात नाही, तर महिला कारागीर प्रशिक्षण आणि पुरवठा पारदर्शकता कार्यक्रमात काम करायचे होते. पद लहान होते, पगार निश्चित होता आणि तिला दर 3 माहीला निकाल द्यायचे होते. तिने प्रस्ताव स्वीकारला. कोणीही तिच्यासाठी विशेष केबिन बनवले नाही. ती एका सामान्य टीमसोबत बसत असे. सुरुवातीला कर्मचारी तिच्याशी अस्वस्थ राहायचे. काही जणांना वाटायचे की संस्थापकाची मुलगी लवकरच पुन्हा अध्यक्ष होईल, पण अनघाने कोणावरही अधिकार गाजवला नाही. तिने चुकीच्या पेमेंट्समुळे प्रभावित छोट्या युनिट्सची यादी बनवली. महिला कारागिरांचे बँक खाते थेट नोंदणीकृत केले. मध्यस्थांची भूमिका कमी केली. प्रत्येक पेमेंट्सची डिजिटल पावती अनिवार्य केली. हळूहळू लोक तिचे पद नाही, तिचे काम पाहू लागले. अवधूतने पुनर्गठन समितीमध्ये आपली शेवटची बैठक सुमारे 1 वर्षानंतर केली. कंपनी आता संकटातून बाहेर होती. स्वतंत्र संचालक कायमस्वरूपी नियुक्त झाले होते. कुटुंबाची प्रॉक्सी व्यवस्था संपली होती. ट्रस्ट संरक्षण अधिकाराला नवीन रचनेत बदल केले गेले होते, जेणेकरून भविष्यात कोणा एका व्यक्तीला असाधारण शक्ती मिळू नये. बैठकीच्या शेवटी महेंद्र म्हणाले, अवधूत, बोर्डची इच्छा आहे की तुम्ही सल्लागार म्हणून राहावे. अवधूतने हसून नकार दिला. मी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण झाली. कंपनीला तुमची गरज आहे. कंपनीला व्यवस्थेची गरज आहे, कोणत्याही अदृश्य रक्षकाची नाही. त्याने सर्व दस्तऐवज स्वतंत्र ट्रस्ट समितीकडे सोपवले. बाहेर पडताना अनघा लॉबीमध्ये त्याचीच वाट पाहत होती. ती पहिल्यापेक्षा जास्त शांत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर ती चमक नव्हती जी कधी पद आणि स्तुतीमुळे येत असे. त्याऐवजी एक प्रकारची स्थिरता दिसत होती, जी अनेक नुकसान सोसल्यानंतर आणि स्वतःला स्वीकारल्यानंतर येते. मी ऐकले तू जात आहेस? तिने त्याला विचारले. हो, काही काळासाठी पुण्यात एक सामाजिक गुंतवणूक प्रकल्प आहे. परत येशील? कामासाठी कदाचित.
दोघे काही क्षण शांत राहिले. अनघा म्हणाली, मी खूप वेळ विचार केला की त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर जर मी कारमध्ये बसले नसते, जर मी तुझ्या मागे आले असते, जर मी समीरला सोडले असते. अवधूतने तिचे बोलणे थांबवले. जीवन जरने बदलत नाही. मला माहीत आहे की तू आज जी आहेस ते तुझ्या पुढच्या निर्णयांनी ठरले जाईल, जुन्या पश्चातापाने नाही. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण यावेळी तिने ते लपवले नाही. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते, तिने म्हटले. पण मी हे यासाठी सांगत नाहीये की तू परत यावं. अवधूतने बराच वेळ तिच्याकडे पाहिलं. कधी काळी मलाही वाटायचं की तू हे मला सांगावं. आता खूप उशीर झाला आहे. हो, ते उत्तर दोघांसाठीही वेदनादायी होते, पण त्यात खोटी आशा नव्हती. अनघाने मान हलवली. तू मला खरोखर क्षमा केली आहेस? हो, पूर्णपणे. क्षमा म्हणजे अशी जागा नाही जिथे पोहोचल्यावर सर्व स्मृती मिटून जातात. काही दिवस सोपे असतात, काही दिवस जुनी जखम आठवते. पण मी आता तुझ्याबद्दल राग घेऊन जगत नाही आणि आपली लग्नाची गाठ ती आता संपली आहे. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. अवधूतने पहिल्यांदा तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण तो स्पर्श पतीचा नव्हता. तो अशा दोन लोकांच्या मधला शेवटचा आदर होता ज्यांनी एकमेकांवर कधी प्रेम केलं होतं, नंतर एकमेकांना गमावलं होतं आणि शेवटी खोटं न बोलता निरोप घेणं शिकलं होतं. तू मला वाचवलं, तिने म्हटले. अवधूतने मान हलवली. नाही, यावेळी तू स्वतःला वाचवलं. मी फक्त कंपनीला पडण्यापासून रोखलं. तू नेहमी हेच करतोस, सर्व सांभाळून घ्यायचं आणि मला काही सांगत नाहीस. हीच माझी चूक होती. दोघं हलकंच हसले. काही अंतरावरून कर्मचारी ये जा करत होते. कोणीही त्यांना ओळखून जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. अनघाने विचारले, जर आपण कधी पुन्हा भेटलो तर आपण अनोळखी लोकांसारखं भेटू का? नाही, मित्रांसारखं, अवधूतने हसून म्हटलं. कदाचित अशा दोन लोकांसारखं ज्यांनी एकमेकांकडून बरेच काही शिकले, पण एकत्र चालण्याचा अधिकार गमावला. त्याने हळूच मान हलवली. अवधूत बाहेर गेला. यावेळी अनघाने त्याला आवाज दिला नाही. ती काचेच्या दरवाजाच्या आत उभी राहिली आणि त्याला रस्ता ओलांडताना पाहत राहिली. तिच्या आत वेदना होती, पण पूर्वीसारखी अस्वस्थता नव्हती. तिला समजले होते की प्रत्येक नुकसान परत मिळवणे आवश्यक नसते. काही नुकसान आयुष्यात शिक्षा नाही, दिशा देतात. 1 वर्षानंतर देशपांडे टेक्स्टाईल्सच्या वार्षिक अहवालात पहिल्यांदा संस्थापक कुटुंबाचा फोटो मुख्य पानावर नव्हता. त्याऐवजी सोलापूरच्या कार्यशाळेत बसलेल्या महिला कारागिरांचा फोटो होता. अहवालाच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिले होते, संस्थेची शक्ती त्या नावावर नसते जे इमारतीवर लिहिलेले आहे, तर त्या विश्वासात असते जो तिचे निर्णय दररोज बनवतात किंवा तोडतात. अनघाने ती ओळ स्वतः लिहिली होती. तिला आपल्या आयुष्यात खूप उशिरा समजले की प्रेम म्हणजे केवळ सोबत राहण्याची शपथ नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला पाहण्याची क्षमता आहे, त्यांची मेहनत, त्यांचे शांत राहणे, त्याची मर्यादा आणि त्यांचा आत्मसन्मान. अवधूतनेही शिकले की शांततेत केलेला त्याग नेहमी महान नसतो. जर नात्यात संवाद नसेल तर सर्वात खरे प्रेमही गैरसमज बनू शकते. सुशीला यांनी शिकले की मोठ्यांचा आदर म्हणजे चुकीच्या निर्णयांवर गप्प बसणे नाही, आणि संपूर्ण कुटुंबाने शिकले की प्रतिष्ठा सत्य लपवल्याने बनत नाही. प्रतिष्ठा तेव्हा बनते जेव्हा चूक समोर आल्यावर व्यक्ती आपले पद, आपला अहंकार आणि आपला नफा सोडून जबाबदारी स्वीकारतो. काही नाते क्षमानंतर पुन्हा जुळतात, काही नाते क्षमानंतरही संपलेले राहतात. दोन्ही परिस्थिती बरोबर असू शकतात, कारण क्षमा कोणाला परत मिळवण्याचा सौदा नसतो, तो स्वतःला भूतकाळाच्या कैदेतून मुक्त करण्याचा निर्णय असतो. अवधूत आणि अनघाने एकमेकांना क्षमा केली, पण ते पुन्हा पती पत्नी बनले नाहीत. त्यांच्या कथेचा सर्वात खरा अंत हाच होता, कोणतेही नाते असो किंवा व्यवसाय, तिथे विश्वास हा पाया असायला हवा, पण तो विश्वास आंधळा नसावा. सत्याचा स्वीकार करणे कठीण असते, पण तेच आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि प्रगल्भ बनवते. लक्षात ठेवा, यश हे कोणाचे तरी नुकसान करून मिळत नाही, तर ते आपल्या प्रामाणिक प्रयत्नांतून आणि स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेण्याच्या धैर्यातून उभे राहते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही अनघाची आणि अवधूतची संघर्षगाथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा लिहिण्याचे प्रोत्साहन मिळते. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सत्याचा आणि संघर्षाच्या मार्गाची प्रेरणा मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन कथा आणि माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. विशेष ऑफर. मित्रांनो, आजच्या कथेत आपण पाहिले की अनघाने महिला कारागिरांच्या कौशल्याला वाव दिली. तशाच प्रकारच्या हाताने बनवलेल्या हँडमेड, दर्जेदार आणि अस्सल स्वदेशी उत्पादनांचा आम्ही एक रेंज तुमच्यासाठी आणली आहे. आत्ताच खरेदी करा. आजच्या खास कलेक्शन्सचे लेटेस्ट प्रोडक्ट्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा. घरपोच मिळवा. तुमच्या आवडीचे उत्पादन थेट तुमच्या घराच्या उंबरठ्यावर मिळवा. गुणवत्ता आणि विश्वास हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एका नवीन कथेसोबत.